तो काँग्रेस विरोधात आहे म्हणून तुम्ही काँग्रेस निवडली का? धाराशिवच्या मार्केट कमिटीमध्ये माझ्यावर जीव घेणा झाला. मी 10वी नापास होतो. 80,000 कोटी रुपयाचं नुकसान झाल्याचे आकडे आणि तुम्ही 31,000 कोटी रुपयाची उदबत्ती फिरवताय. त्याचं ऑफिस फोडलं, त्याचे व्हिडिओ तुम्हाला आजही युट्यूबवर बघायला भेटतील. तुम्ही पहिले असे प्रश्न विचारणारे असाल की ज्यांनी गुंडगिरी वाढल्यानंतर गृहमंत्र्याचं नाव घेतलं. देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे फेक नेरेटिव्ह तयार करणाऱ्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. 106-7 वर्षाचा मुलगा आणि 40 वर्षाचा बाप अशी नाव आहे. देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रातल्या जाती धर्मामध्ये वाद वाढलाय. पॉलिसी मेकिंगचं राजकारण या महाराष्ट्रात एकेकाळी होत होतं. त्यामध्ये इथले नेते, राजकारणी, राजकीय पक्ष सुद्धा लोकांच्या कामांसाठी, लोकोपयोगी कामांसाठी आपले मुद्दे मांडायचे आणि त्याभोवती सगळं राजकारण फिरायचं. पण आत्ताचं राजकारण हे वैयक्तिक टीकेवर आलेलं आहे. पुढचा व्यक्ती, पुढचा पक्ष, पुढचा नेता याच्यावर वैयक्तिक टीका, तीही कुठल्या पुराव्याशिवाय. या पद्धतीचं राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे हे आपल्या सगळ्यांना दिसते. विचारांचं राजकारण ज्या महाराष्ट्रात होतं तिथं फक्त आता विरोधाचं राजकारण उरले. या सगळ्यामध्ये मराठवाड्यातला एक तरुण काँग्रेस पक्षाची बाजू मांडताना अतिशय मुद्देसूद मांडणी करतोय. त्याच हनुमंत पवार यांच्याशी आज महाराष्ट्र कट्ट्याच्या या पॉडकास्टमध्ये आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी आणि येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाविषयी आपण त्यांच्याशी बोलणारच आहोत. पण सोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. अर्थात हा काही प्रश्न उत्तरांचा तास असणार नाहीये, तर हा मनमोकळ्या गप्पांचा तास असणार आहे. हनुमंत पवारजी, खूप खूप स्वागत आहे या महाराष्ट्र कट्ट्याच्या पॉडकास्टमध्ये आपलं. थँक्यू. आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करू, पण सुरुवात आम्हाला इथून करायला आवडेल की प्रवक्ता म्हणून, महाराष्ट्रातला काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून काय तुमचा दिनक्रम असतो, काय दिवसभराचं काय नियोजन असतं? प्रवक्ता आमची जबाबदारी अशी असते की पक्षाच्या ज्या भूमिका आहेत, चालू घडामोडींविषयी, केंद्र सरकार, राज्य सरकारच्या एकूण कामाबद्दल आणि आमच्या पक्षाची जी ध्येय धोरणं आहेत, आमचे जे नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष असतील, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष असतील, संसदेमधले विरोधी पक्ष नेते आमचे, किंवा संसदीय पक्षाची संसदेमधली, विधिमंडळामधली काँग्रेसची ही भूमिका लोकांमध्ये घेऊन जाणं, सोप्या भाषेत लोकांना कळेल अशी आपल्या पक्षाची, आपल्या नेत्याची भूमिका मांडणे, हे खरं म्हणजे आमचं पक्षानं नेमून दिलेलं काम असतं. आता दिनचर्या म्हणाल तर पक्षाचे आंदोलनं असतात, मोर्चे असतात, बैठका असतात, पक्षाचे विविध उपक्रम असतात. त्याच्यात पक्षाचा सदस्य म्हणून आम्हाला सहभाग घ्यावा लागतो. आम्ही तिथं जातो. आमच्या प्रवक्ते पदाला त्यानं एक धार येते, कारण माझ्या पक्षासोबत माझा डायलॉग असला पाहिजे. बरोबर. माझ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी ते कसे लढतात, त्यांचे उपक्रम काय आहेत, ते कुठल्या मुद्द्यावर आक्रमक आहेत, कुठला मुद्दा त्यांच्याकडून निसटून जातं, हे सगळं पक्ष संघटनेचा प्रवक्ता म्हणून मला माहीत असलं पाहिजे. त्यामुळं दिनक्रमामध्ये पहिला मुद्दा असतो की जिथं पक्षाचं काय असेल तिथं आम्ही जाऊन उभा राहणं, उपस्थित राहणं, सहभागी असणं गरजेचं असतं. दुसरं, एकूण राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये काय घडतंय त्याच्याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. चालू घडामोडी. देवेंद्र फडणवीस साहेब आज सोलापूरला गेले, काय बोलले तिथे? चंद्रकांत पाटील साहेबांचं कोथरूडमध्ये आज दिवाळी सरंजाम वाटण्याचा कार्यक्रम चालू आहे, कसा चालू आहे? कोण लोक आहेत तिथे येणारी, वाटणारी कोण लोक आहेत? बॅगवर फोटो छापलेत का? हे बारकाईने बघावं लागतं आम्हाला. प्रशासकीय अधिकारी, सचिव दर्जाचे असतील, कलेक्टर असतील, आयुक्त असतील, ह्या सगळ्यांचे काय बातम्या येतात, ते कार्यक्रम कसे राबवतायत, त्यांच्या कर्तव्यात ते काय करतायत, हे सगळं माहीत पाहिजे. रोजची वर्तमानपत्र वाचावी लागतात आम्हाला. सगळ्या भाषेमधली एक दोन दैनिकं महत्वाची आम्ही वाचलेली असावी. संपादकीय पानावरचं विश्लेषण असतं, मान्यवर लोकांनी लिहिलेलं असतं. टीव्हीवर बातम्या चालू असतात, तुमच्यासारख्या युट्यूब चॅनलचे काही एक्सप्लेनर असतात, काही त्या क्षेत्रातले एक्सपर्ट लोक असतात. या सगळ्यांसोबत आमचा कनेक्ट असला पाहिजे. आमची दिनचर्या, हे सगळे लोक काय बोलतायत, काय लिहितायत, काय विचार करतायत, याच्याशी आम्ही जोडून घेतलेलं असलं पाहिजे. तर दिनक्रम म्हणजे सामाजिक राजकीय आंदोलनामध्ये, चळवळीमध्ये, उपक्रमामध्ये सहभागी असणं, आपलं वैयक्तिक वाचन वाढवणं, विद्वानांशी चर्चा करणं आणि मग माध्यमांवर जाऊन बोलणं, हा आमचा दिनक्रमाचा भाग असतो. पण एवढं सगळं फास्ट झालेलं असताना अचानक समजा एखादी प्रतिक्रिया विरोधी पक्षातून आली आणि पुढच्या तास 2 तासात तुम्हाला भेटायचं असलं, त्यावेळेस मग कुणाकडनं तरी माहिती घेतली जाते का अशा टायमिंगमध्ये?
काय ह्या पद्धतीला कशा पद्धतीने हँडल करता? म्हणजे तास 2 तास कधीच भेटत नाहीत. तुम्ही तो खूप वेळ जास्त सांगितला. बरोबर. मी तर जगातल्या कुठल्याही प्रश्नावर तासभर आधी सांगितलं तर बोलायला तयार असेल. पण माध्यमात असं असू शकत नाही. नुकतंच काहीतरी घडलेलं असतं. ती बातमी आमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत माध्यमामधल्या प्रतिनिधींचा फोन येतो, की या विषयावर तुम्हाला बोलायचंय. या विषयावर तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची. आम्हाला आमचे पक्षाचे मुख्य प्रवक्ते असतील, आमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष, स्थानिकचा मुद्दा असाल तर तिथले आमदार, तिथले शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष या सगळ्या लोकांशी आम्हाला वेगात संपर्क करून ही अशी घटना घडली, पक्षाची भूमिका काय, आपण काय मांडायचं, काय मांडायचं नाही. हे बघा, प्रवक्ता आणि वक्ता ह्याच्यात फरक आहे. वक्ता त्याच्या ज्ञानानुसार, त्याच्या कुवतीनुसार तो काहीही बोलू शकतो. प्रवक्त्याला त्याला जे बोलायचं ते बोलून जमत नसतं. पक्षाची भूमिका काय, पक्षाच्या नेत्यांची भूमिका काय, त्याच्याशी सुसंगत मला माझी भूमिका मांडावी लागते. त्याला म्हणायचं प्रवक्ता. त्यामुळे वेगात माहिती घेणं आणि अपडेट असणं आणि पक्षाच्या नेतृत्वाशी संवाद असणं, याच्यातून आम्ही ऑन दी स्पॉट बोलायला तयार होऊ शकतो. 5-10 मिनिटाचा वेळ भेटला तरी आम्ही मांडायला जाऊ शकतो भूमिका. इतकी ती तारेवरची कसरत असते. तुम्हाला महाराष्ट्रातले बरेच जण प्रवक्ता म्हणून तर बघताच आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून बाकीच्या ठिकाणी पण प्रयत्न झाले असतील, पण या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्हाला वैयक्तिक तुमच्या आयुष्याविषयी ऐकायला आवडेल. म्हणजे कुटुंबात कोण कोण आहे, काय करता, तुम्ही कुठून आला, तुमचं शिक्षण कुठं झालं, या सगळ्याविषयी आम्हाला ऐकायला मिळेल. सुरुवातीला तुमच्या गावाविषयी थोडंसं सांगा. मी मराठवाड्यामधल्या धाराशिव, अगोदरचा उस्मानाबाद, आताचा धाराशिव जिल्हा, इथं माझं सुंभा म्हणून माझं छोटंसं गाव आहे. धाराशिव शहरापासून 30-1 किलोमीटर लांब आहे. त्या गावामध्ये माझं बालपण गेलं. प्राथमिक शाळा माझी त्या गावामध्ये झाली. खूप सुंदर गाव, वारकऱ्यांचे संस्कार असलेलं गाव. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे असं आमची शिकवण देणारं गाव. जुन्या जाणत्या लोकांचा वचक असलेलं आणि सगळ्या जाती धर्माची लोक. माझ्या गावामध्ये धनगर समाज बहुतांश आहे, मराठा समाज आहे, मातंग आहेत, बौद्ध आहेत, पारधी समाज आहे माझ्या गावामध्ये, सुतार आहेत, ब्राह्मण आहेत, कोळी आहेत माझ्या गावात, वडार आहेत माझ्या गावात. म्हणजे माझं आडनाव पवार आहे. माझ्या गावामध्ये मी ज्या समाजाचा त्या मराठा समाजात पवार आहेत. माझ्या गावात मातंग समाजाचे पवार आहेत. माझ्या गावात वडार समाजाचे पवार आहेत. माझ्या गावात पारधी समाजाचे पवार आहेत. असं सगळ्याला घेऊन चालणारं, वारकऱ्यांचे संस्कार असलेलं, अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी होणारं, गुण्या गोविंदानं राहणारं एक छोटंसं माझं गाव. त्या गावात माझं बालपण गेलं. शेतामध्ये, रानामध्ये, शेळ्या राखण्यामध्ये. वडील माझे शेतमजूर, माझे सगळे नातेवाईक शेतमजूर, मामा, माझा आजोळा आणि गाव एकच. तर त्यांच्यासोबत ओढ्यावर हिंडणे, बांधावर जाणे, चिंचेच्या झाडावर चढणे, असं सगळं शेतामध्ये 10वी पर्यंतचं आयुष्य हे खेड्यामध्ये शेतमजुराच्या घरामध्ये. जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. मरेपर्यंत शिक्षकाने मारायचं, तो मार खायचा. इंग्रजीचं शेवटपर्यंत काही येणार नाही. गणिताला सर कोणते होते अजून आठवत नाही 7वी पर्यंत. आणि तुपान हाणामाऱ्या, शाळेत सरनी मारलं शिक्षकाने आणि आम्ही घरी जाऊन सांगितलं तर अजून मार बसायचा. कारण वडील म्हणायचे की शिक्षकाने मारलंय म्हणजे तुझाच काय तर दोष. अशा वातावरणामध्ये, अशा शाळेत आम्ही मोठे झालो. अर्थात शाळेमध्ये खूप चांगले शिक्षक भेटले मला. गोविंद तोंडरोड सर म्हणून एक होते, तोंडरोड त्यांचं आडनाव. त्यांनी खूप जीव लावला. कोळी सर म्हणून होते, खूप जीव लावला. कचरे सर म्हणून माझे होते, त्यांनी मला पहिल्यांदा वक्तृत्व स्पर्धेला उभा केलं. बघा, मी बोबडा बोलायचो त्यावेळेसही, आता मला र म्हणता येत नाही. तर सगळी शाळेतली मुलं हसायची की याला र म्हणता येत नाही आणि हा भाषण स्पर्धेला जाणार. पण कचरे सर माझे असे होते की त्यांनी मला उभा केलं. नंतर लोंढे सर म्हणून होते, ते आता आपल्यात नाहीत, अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. माझ्याच तालुक्यात कसबे तडोळे गाव, सोमनाथ लोंढे. ते खूप चांगले क्रिकेट खेळायचे, स्पोर्ट्समॅन होते. एकदम फिट असलं पाहिजे माणसानं, व्यायाम केला पाहिजे, खेळलं पाहिजे, हे त्यांच्याकडून शिकलो. तोंडरोड सर, ते म्हणायचे आपल्या गुंड्या आपण स्वतः लावायच्या, आपलं ताट आपण स्वतः धुवायचं, आपले कपडे आपण स्वतः धुवायचे. हे संस्कार मला प्राथमिक शाळेत भेटले. कचरे सरांनी मला वक्तृत्व स्पर्धेला उभा केला. बोलताना घाबरायचं नाही म्हणले, धाडसानं बोलायचं. तर प्राथमिक शाळेमध्ये इंग्रजी, गणित आम्हाला किती शिकलो माहित नाही, पण लाईफ स्किल शिकलो आम्ही. कॉन्फिडन्स दिला मला शाळेनं आणि तो आजपर्यंत पुरतोय, ती शिदोरी आजपर्यंत. त्यामुळे त्या प्राथमिक शाळेचे उपकार आहेत माझ्यावर. इंग्लिश मिडियमचं सगळीकडे एवढं फॅड असताना जिल्हा परिषदेतली पोरं जी शिकलेली, आताची जी 40शीतली पिढी, 30शीतली पण पिढी, ती सगळी त्या जिल्हा परिषदेच्या शाळेतनं आलेली. त्यावेळेस परत एकदा तिथं काय भेटलं हे सगळेजण नव्याने सांगतायत. आणि मग हे जे शिक्षण घेत असताना, जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असताना, ग्रामीण भागात असताना असं कधी वाटलेलं का की आपल्याला राजकारणी व्हायचंय किंवा राजकीय क्षेत्रामध्ये राज्य लेवलला काम करायचंय? कुठंतरी थोडीशी त्याची पाळंमुळं होती का तिथं?
खरं म्हणजे माझी 11वी-12वीला येईपर्यंत मी ढ विद्यार्थी, शिक्षकांचा मार खाणार, दिलेला गृहपाठ कधी केला नाही, असाच होतो. मी 10वी नापास होतो. 10वीला मी नापास झालो होतो. बरं. जनता विद्या मंदिर म्हणून लातूर तालुक्यामध्ये शाळा आहे. त्या शाळेमध्ये मी 10वी नापास, कारण जिल्हा परिषदेच्या शाळेतून आलो आणि खूप मोठ्या शाळेमध्ये एकदम प्रचंड विद्यार्थी संख्या. म्हणजे माझी तुकडी 10वीला काहीतरी अ, ब, क, ड, ई, अरे बापरे. प्रत्येक तुकडीमध्ये 60-70 मुलं, अशी ई तुकडी माझी. त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसायचं. कधी तास व्हायचे नाही. आणि प्रचंड भेदरलेलं, घाबरलेलं. 8वी, 9वी, 10वी कशी झाली कळालं नाही. कळायची नाही आम्हाला. गणित विषय कळायचा नाही. इंग्रजी विषय भीती वाटायची. त्या वातावरणात नापास झालो. त्यामुळं नापास मुलगा 10वीचा आणि तो काहीतरी राजकारणी स्वप्न वगैरे बघतो किंवा असूच शकत नाही विषय. 10वी नापास, घरच्यांच्या शिव्या खाल्ल्या, नातेवाईकांमध्ये अपमान, कॉन्फिडन्स शून्य, भविष्य शून्य, गावाकडे जाऊन गुरंढोरं राखणे, वडिलांसारखी शेतमजुरी करणे, एवढाच पर्याय. मग याच्यातून एवढा सगळा प्रवास. माझे मोठे भाऊ, माझा मोठा भाऊ आता तो वकील आहे. तर माझा मोठा भाऊ, त्यानं माझ्यावर विश्वास दाखवला. मी 10वी नापास झालो तरी माझ्या भावानं मला शिक्षण बंद करायचं नाही याचं त्यानं ठरवलं होतं. आणि त्याचं नुकतंच पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं. तो धाराशिव शहरामध्ये जिल्हा न्यायालयात टायपिंगची कामं करायचा. तर त्यानं मला धाराशिवला घेऊन आला आणि वर्षभर त्यानं मला गणिताचे तास ट्युशन लावली आणि मी वर्षभर गणित या विषयाचा अभ्यास ट्युशनमध्ये जाऊन केला. रोज 1-1.5-2 तास ट्युशन आणि दिवसभर मी धाराशिव शहरामध्ये फिरायचो, चालत फिरायचो. अख्खं धाराशिव शहर मी पायी पालतं घातलेलं आहे. पहिल्यांदा जिल्हा बघितला मी 10वी नापास झाल्यानंतर आणि गणिताचा पेपर 1 वर्ष अभ्यास करून मी कसा बसा पास झालो. आणि मग 11वी-12वी हे माझ्या आयुष्याला कालाटणी देणारा काळ. मी 11वीच्या मधीच कधीतरी विवेक वाहिनी नावाची डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची एक विद्यार्थ्यांसाठी काम करणारी समिती होती. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्याला म्हणतो आपण. त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक विभाग विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून महाविद्यालयामध्ये ते विवेक वाहिनी चालवायची. तर त्या विवेक वाहिनीची एक बैठक माझ्या उस्मानाबाद शहरामध्ये त्यावेळेसच्या, आताच्या धाराशिवमध्ये एक बैठक होती. त्या बैठकीला माझ्या शिक्षकांनी प्राध्यापक नंदकुमार ननावरे त्या सरांनी मला त्या बैठकीला पाठवलं. माझ्या आयुष्यातला पहिला सार्वजनिक, राजकीय, सामाजिक, काही नाव द्या त्याला, पण पहिली मुवमेंट म्हणजे मी विवेक वाहिनी नावाच्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी स्थापन केलेल्या विद्यार्थ्यांशी संबंधित उपक्रमामध्ये मी सहभागी झालो. ही घटना असावी 2001-2ची असावी. तिथून जी मी बाहेर पडलेलो आहे सामाजिक राजकीय आयुष्यात, ते अजून मी त्याच फील्डमध्ये आहे. तर प्राध्यापक ननावरे सर असतील, मला सामाजिक क्षेत्रात घेऊन गेलेले, त्यांचं हे श्रेय मला या क्षेत्रामध्ये आणण्याचं, हे मला मोकळेपणानं सांगावं वाटतं. मग त्या चळवळीने नेमकं काय काय दिलं आणि दाभोळकरांशी काही संबंध आला का? अनेकदा मी नंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं पण मी काम करायचो, विवेक वाहिनीचं मी काम करायचो. नंतर राष्ट्र सेवा दलाशी संबंधित आम्ही जोडलं गेलो. लोकप्रतिष्ठान नावाची NGO होती, जे संविधानाला प्रमाण मानायचे. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, स्त्री पुरुष समानता, वाचन चळवळ, ह्या सगळ्या उपक्रमामध्ये मी विवेक वाहिनी, राष्ट्रसेवा दल, लोकप्रतिष्ठान या संस्थेमुळे जोडलं गेलो आणि माझ्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात झाली. मग ह्या संस्थांबरोबरचा संबंध आणि त्यासोबतच शिक्षण, मग तिथून पुढचं शिक्षण कशामध्ये झालं? धाराशिव शहरामध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात, जी कोल्हापूरची विवेकानंद शिक्षण संस्था आहे, तुमच्या पश्चिम महाराष्ट्रातली गाजलेली. त्या विवेकानंद शिक्षण संस्थेच्या संस्थापकांनी बापूजी साळुंखेंनी माझ्या मराठवाड्यात त्या काळामध्ये येऊन रामकृष्ण परमहंस महाविद्यालय काढलेलं. तिथे माझं ग्रॅज्युएशन झालं आणि मग तिथे मी डाव्या विचाराच्या ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या संघटनेचा मी पुढारी झालो. आणि मग विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मोर्चा, आंदोलन, निवेदन हे सगळं मी ग्रॅज्युएशन करत असताना रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेचा मी नेता झालो, पदाधिकारी झालो. मुलं गोळा करायला लागलो छोट्या छोट्या प्रश्नावर. म्हणजे आमच्या मुलांना स्वयंपाक करून खाणारी मुलं असायची सगळी, खेड्यातून आलेली. तर त्यांना स्टोसाठी रॉकेल मिळालं पाहिजे याच्यासाठी आम्ही आंदोलन करायचो. पास मिळालं पाहिजे याच्यासाठी आंदोलन. तर सार्वजनिक राजकीय माझी वाटचाल ही विद्यार्थी चळवळीतून झाली आणि ती ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन. कॉम्रेड गोविंद पानसरे
त्यांच्या शिबिरामध्ये, त्यांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या व्याख्यानामध्ये त्या विद्यार्थी संघटनेत आमचा पिंड घडला. त्यामुळे नरेंद्र दाभोळकरांची विवेक वाहिनी आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंचं मार्गदर्शन असलेली ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, ह्या 2 संस्था ज्याला मी माझ्या मातृसंस्था म्हणतो, आणि त्या 2 व्यक्तींचा माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे. दाभोळकर पानसरेंचा संबंध आला, संपर्क आला, त्यांच्याशी काम करण्याची संधी तुम्हाला भेटली, म्हणजे नेमकं काय झालं? मी विवेक वाहिनीमध्ये होतो, तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सरांची शिबिर व्हायची आमची. विवेकवाद म्हणजे काय, विज्ञान निष्ठा म्हणजे काय, सगळ्या जाती धर्माला का सन्मान करायचा, हे आम्ही दाभोळकरांच्या खूप अशा शांत, संयमी, सुमधुर भाषेमध्ये ऐकलेलं आहे. डॉक्टर दाभोळकरांचा युक्तिवाद हा बिनतोड असायचा. दाभोळकरांनी साने गुरुजी, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, विनोबा भावे, महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब, शाहू महाराज ह्यांची उदाहरणं देऊन डॉक्टर नरेंद्र दाभोळकर वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता, समता ह्या गोष्टी इतक्या बिनतोड युक्तिवादानं सांगायचे की त्यांचा प्रतिवाद करता यायचा नाही. डॉक्टरांची हत्या होण्याचं हे एक कारण आहे की त्यांना तुम्ही चर्चेमध्ये कधीही हरवू शकले नसते. विचाराने मारू शकले. त्यांच्या विचारांना प्रतिवाद करणंच शक्य झालं नाही तुम्हाला, म्हणून तुम्ही गोळ्या घातल्या. तर आपला युक्तिवाद बिनतोड असला पाहिजे, तो संयमी, शांत भाषेत असला पाहिजे, आणि त्याला आधार असला पाहिजे. आणि तो आधार भारतीय परंपरेमध्ये आहे, इथल्या भक्ती चळवळीत आहे, इथल्या समतेच्या चळवळीत आहे, इथल्या तत्वज्ञानामध्ये आहे. ही शिकवण दाभोळकरांची, माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे दाभोळकरांचा. मी टीव्हीच्या चर्चेमध्ये कधीही चिडत नाही. त्याचं कारण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर तास, 1.5 तास, 2 तास असंख्य विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला, नको त्या प्रश्नाला, कितीतरी टोकाच्या प्रश्नाला न चिडता शांत संयमानं उत्तर देताना आम्ही बघितलेलं आहे. आपला युक्तिवाद मजबूत असला पाहिजे, इथल्या मातीमधली उदाहरणं दिली पाहिजे, त्याला पुरावा असला पाहिजे, आणि चिडायचं नाही. हे मी डॉक्टर दाभोळकरांकडून अजाणतेपणी शिकलो. विद्यार्थी होतो, आम्ही सोबत होतो, पण आता लक्षात येतं. आता आम्ही ज्यावेळेस पुढच्याचा संताप होतो, कोणीतरी आदवा तदवा प्रश्न विचारतं, त्यावेळेस आम्ही दाभोळकरांची क्षमता काय होती ते आठवतो. तर न चिडणे ही पहिली क्षमता. डॉक्टर दाभोळकर कधी चिडले, संतापले आणि आदवा तदवा बोलले, त्यांच्या आयुष्यात आलेला कोणताही माणूस असं तुम्हाला कधीच सांगणार नाही. तर मी त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो. मला संताप येतो, मला चीड येते, मला गावंढळ भाषा येते, मला शिव्या येतात, अस्सल शिव्या येतात. मी मराठवाड्याच्या मातीतला आहे, खेड्यापाड्यातला आहे. ते जे सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर म्हणतात ना की खेड्यातली भाषा, मातीतली, ती सगळी भाषा मला पण येते. कानातून जाळ येईल इतक्या घाण शिव्या मला येतात. पण सार्वजनिक आयुष्यामध्ये एक चौकट असते. महाराष्ट्राची सुसंस्कृत जी संस्कृती आहे, पुढच्याचा मान राखायचा, विरोधकाचंही ऐकायचं शांतपणे, हे आम्ही डॉक्टर दाभोळकरांकडून शिकलो. त्यामुळे माझ्यासारखा अस्सल गावरान माणूस, प्रचंड चिडचिड आणि संतप्त असणारा माणूस पण सार्वजनिक आयुष्यामध्ये विवेकाने वागतो आम्ही, किंवा वागायचा प्रयत्न करतो. आमचाही तोल कधीतरी सुटत असेल, सुटला असेल, पुढेही सुटेल, पण ते अपवादानं असेल. आमची दिशा डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी घालून दिलेल्या संयमाची, समतेची, शांततेचा प्रसार करणारी पण सत्यासाठी आग्रही असणारी, हे आम्ही दाभोळकरांकडून शिकलो. कॉम्रेड गोविंद पानसरे हे डाव्या विद्यार्थी चळवळीमध्ये आमचे नेते होते. त्यांची शिबिरं आम्ही केलेली आहेत. आमचं बौद्धिक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंच्याच ज्ञानावर झालेलं आहे, त्यांच्या विचारसरणीवर. कॉम्रेड पानसरे शेतकऱ्यासाठी बुलंद आवाजामध्ये गाणी म्हणायची, घोषणा द्यायचे, आणि त्यांच्यासाठी रस्त्यावर पण मोर्चा आंदोलनात असायचे, न्यायालयात लढाई पण लढायची. ज्या माणसांना आवाज नाही, ज्या समूहावर अन्याय अत्याचार होतो, त्यांच्यासाठी आपण आपलं नेतृत्व, आपली विद्वत्ता आणि आपलं राजकारण पणाला लावलं पाहिजे, हे आम्ही कॉम्रेड पानसरेंकडून शिकलो. म्हणून मी काँग्रेसमध्ये आहे का दुसऱ्या कुठल्या पक्षात आहे का आणखी काय, यापेक्षा मी ज्याचा आवाज नाही त्यांचा आवाज होऊ शकतो का, त्यांच्यासाठी मी संघर्षात उतरू शकतो का, हे मला कॉम्रेड गोविंद पानसरेकडून शिकायला भेटलं. आणि ही अतिशय वाईट गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रासाठी की या 2 अतिशय सज्जन, सात्विक, विद्वान, संयमी, शांत आणि जनतेसाठी झटणाऱ्या माणसाची इथं हत्या झाली. ही दोघं मंडळी ही इथल्या व्यवस्थेला घाबरली नाहीत, मॅनेज तर झालीच नाहीत. आपला जो विचाराचा आग्रह आहे तो पण त्यांनी सोडला नाही. भलेही जीव गेला तरी आम्ही आमच्या विचारापासून हटणार नाही. ही सगळ्यात मोठी शिकवण आम्ही त्या दोघांकडून घेतलेली आहे. त्यामुळे आम्हाला भीतीच वाटत नाही. आणि महात्मा गांधींनी म्हणल्याप्रमाणे, साने गुरुजींनी, विनोबांनी म्हणल्याप्रमाणे, जो निर्भय असतो तोच काहीतरी बदल घडवू शकतो, तोच काहीतरी संघर्ष करू शकतो. जे घाबरलेले असतात ते अर्ध्या रात्रीला फडणवीस साहेबांच्या बाजूला बसलेले दिसतात ना तुम्हाला, असंख्य लोक आहेत ना. अर्ध्या रात्रीला अजितदादाकडे जातात, अर्ध्या रात्रीला एकनाथ शिंदे साहेबांकडे जातात. त्यामुळे आम्ही घाबरतच नाही.
आणि जीव गेला तर घाबरायचं नाही. याच्यापेक्षा मोठी शिकवण दाभोळकर पानसरेंची आम्हाला नाही. महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलताना तुम्ही जो मगाशी विषय सांगितला की दाभोळकरांना ज्यांनी मारलं, पण हे असं कोणी मान्य करत नाही की याच्या पाठीमागं भाजप किंवा RSS किंवा कोणताही हिंदुत्ववादीच होता, हे मान्य करायला तयार नाही. काल परवाची एक बातमी की पानसरेंच्या हत्येमध्ये जे सहभागी होते त्यांना जामीन मंजूर झालाय, त्यातल्या तिघांची, आणि अजून 2 जण त्यातले जे आरोपी होते ते अजून पकडलेच गेले नाही. याच्यावर काय बोला? विनायक दामोदर सावरकर गांधी हत्येतले आरोपी होते ना, मान्य केलं का कधी? सांगितलं का कधी? नथुराम गोडसे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होता, केलं का कधी संघानं मान्य? हिंदू महासभेचा तो कार्यकर्ता होता, केलं का कधी मान्य? या देशामध्ये हत्या करणारी माणसं संघटनेचं नाव कधीच घेत नाहीत. म्हणून त्यांचं भरणपोषण कोणत्या विचारानं केलं? कॉम्रेड गोविंद पानसरे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगत होते. जाती धर्माच्या पलीकडे शिवाजी महाराज आहेत. स्वराज्य उभा करण्यामध्ये 18 पगड जातीचं योगदान आहे, हे कॉम्रेड गोविंद पानसरे सांगत होते. कामगारांचे, कष्टकऱ्यांचे लढे लढत होते. सर्वहारा वर्गाची भाषा बोलत होते. का बरं खून झाला त्यांचा? कोणाला अडचण होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे दंगली करणारे आहेत आणि त्या दंगलीवर मतं मिळवणारे जे आहेत, त्या लोकांनी मारले पानसरे अण्णांना. कोण आहेत आपल्या डोळ्यानं स्पष्ट दिसतं ना. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, काय गुन्हा होता त्यांचा? 18 पगड जातीमधल्या लोकांनी देवा धर्माच्या नावावर अंधश्रद्धेचा प्रचार करू नये, स्वतःचं आर्थिक शोषण करून घेऊ नये, फसवा फसवीला बळी पडू नये. अतिभौतिक शक्तीच्या नावानं कोण लुटत असेल, छळ करत असेल तर तो थांबला पाहिजे. इतका साधा मुद्दा जो संविधानात लिहिलाय ना. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करणं हे संविधानानं आपल्याला सांगितलं ना. तेच काम डॉक्टर नरेंद्र दाभोळकर करत होते, तरी त्यांना गोळ्या झाडल्या गेल्या. कोण लोक आहेत ती? वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधात असलेली लोक कोण आहेत? संघ आणि भाजपा आणि त्यांच्या मित्र संघटना आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना एका धर्माच्या चौकटीत बंद करणारी कोण लोक आहेत? शिवप्रतिष्ठानवाले आहेत, विश्व हिंदू परिषदवाले आहेत, भारतीय जनता पक्षवाले आहेत, RSS वाले आहेत. ह्या लोकांचाच विचारांवर दाभोळकरांचे मारेकरी, पानसरेंचे मारेकरी यांचं भरणपोषण झालेलं आहे. सनातन संस्थेसारखी संस्था इथं धर्मराज्य आणण्याची भाषा करते, सनातनी धर्माचं राज्य आणायची भाषा करते. हा देश धर्मनिरपेक्षता आहे असं संविधानानं सांगितलं. मग सनातनी धर्माचं राज्य आणायचं म्हणलेली लोक संविधानाच्या बाजूने असणाऱ्या लोकांवर हल्लेच करतायत. रोज बघतोय आपण. या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर जोडा फेकण्याची हिंमत कोणाची झाली? जो सनातनी धर्म आणायचा म्हणतो. मग ह्यांचा भाजपाचा काय संबंध आहे? तर सनातनी धर्माच्या नावानं जिंदाबादच्या घोषणा विधिमंडळामध्ये भाजपाच्या आमदारांनी दिल्या ना, महाराष्ट्राच्या विधिमंडळात. तर सनातनी धर्म आणि आमचा सहिष्णू धर्म, हिंदू धर्म, याच्यात फरक करतो आम्ही. सनातनी धर्म आणि संविधान याच्यात आम्ही फरक करतो. तुकाराम महाराजांचा धर्म हा आम्ही हिंदू धर्म मानतो, पण तुकाराम महाराजांना छळणाऱ्या मंबाजीचा धर्म हा हिंदू धर्म असू शकत नाही, तो सनातनी आहे. ज्ञानेश्वरांना मृत्यूदंडाची शिक्षा त्यांच्या आईवडिलाला देणारं पैठणचं धर्मपीठ हे सनातनी हिंदू आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज जो अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोका असं म्हणणारे आमचे ज्ञानेश्वर माऊली हे हिंदू धर्माचे आहेत. महात्मा फुले त्यांच्यावर मारेकरी घालवणारी लोक ही सनातन धर्माची आहेत. आणि सार्वजनिक सत्य धर्म सांगून 18 पगड जातीच्या लोकांना आपला पिण्याच्या पाण्याचा हौद मोकळे करणारे महात्मा फुले आमच्यासाठी सर्वात मोठे हिंदू आहेत. त्यामुळे इथली लढाई ही सनातनी हिंदू आणि हिंदू अशी आहे. मग सनातनी हिंदूची बाजू आज RSS घेतं, भाजपा घेतं. म्हणून त्यांच्या विचारसरणीवर प्रभावित झालेली लोक आज हल्ले करतायत. मग ते सुप्रीम कोर्टाच्या जजवरचा हल्ला असो, गवई साहेबांवरचा, की दाभोळे पानसरकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या असो, हे सुरूच राहतं. ही लढाई लढायला आम्ही तयार आहोत. पण हा असा विद्यार्थी संघटनेतून किंवा विद्यार्थी आंदोलनातून तयार झालेला एक नेता म्हणून किंवा राजकारणामध्ये सक्रिय असणारा हा माणूस, ज्याचं गावाकडे शेत आहे, ज्याच्या घरचे शेतीचं काम करतायत, तो शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आता आक्रमकपणे बोलतो. तर तुमच्या गावातल्या शेतीच्या संदर्भात तिथं पिकं काय घेतली जात आहेत, तिथल्या शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत, आपण महाराष्ट्रावर बोलणारच आहोत, पण तुमच्याशी संबंधित असणारा जो शेतकरी त्याचं काय? मी माझं शिक्षण उस्मानाबाद मधलं, धाराशिव मधलं झालं की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, आताचं संभाजीनगर, इथे शिकायला गेलो. आणि तिथे मला विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, कामगारांच्या प्रश्नावर आपण बोललं पाहिजे. आपल्या ज्ञानाचा, वाणीचा, आपल्या शिक्षणाचा उपयोग या वर्गासाठी झाला पाहिजे. हे बाळकडू मला भेटलं. डॉक्टर नागनाथ कोतापल्लेंसारखा मोठा साहित्यिक आम्हाला कुलगुरू होते. डॉक्टर जयदेव डोळेंसारखे माध्यमांमधले तज्ज्ञ मला शिकवायला होते.
प्राध्यापक डॉक्टर सुधीर गव्हाणे जनसंपर्कामधले मला शिकवायला होते, डॉक्टर सुरेश पुरी असतील, मंगल खिवनसरा म्हणून असतील, ही सगळी मोठी लोक विद्यापीठात. तर मला विद्यापीठामध्ये लोकांच्या प्रश्नावर भांडणारी नेते बघायला भेटले. आणि आपण आपल्या गावामधल्या, आपल्या ग्रामीण खेड्यामधल्या, आपण ज्या समूहातून आलो त्यांच्या प्रश्नासाठी आपण बोललं पाहिजे. मग मी कुठून आलो होतो, तर शेती, शेतमजूर. त्यामुळं पहिलं माझं लढणे, भांडणे ही मी माझे शेतकरी, शेतमजूर, तुरीला भाव मिळत नाही, तूर खरेदीला मार्केट यार्डमध्ये व्यापारी असतील, तिथले हमाल असतील, काय त्रास देतात का, देत असतील तर जाऊन विनंती करा त्यांना. माझ्या शेतकऱ्यांना सरकारी योजना भेटत नसतील तर अधिकाऱ्यांना जाऊन भांडलं पाहिजे, निवेदन दिलं पाहिजे. शेतमजुराला राशन वेळेवर भेटत नसेल तर त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. असे सगळे माझ्या गावखेड्यामधल्या शेतकरी, शेतमजुरासाठीच मी माझी विद्वत्ता, माझं नेतृत्व पणाला लावलं पाहिजे. हे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये चळवळीतली जी मंडळी बघितली आणि मी ज्यांच्याकडून शिकलो त्यांच्याकडून मला हे बाळकडू मिळालं. आणि मग पहिल्यांदा मी धाराशिव तालुक्यामधल्या माझ्या भागामधल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करत होतो. माझ्यावर 2 वेळा शेतकरी आंदोलनात हल्ला झाला. धाराशिवच्या मार्केट कमिटीमध्ये माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला. कोणतं सर? धाराशिवमध्ये तूर प्रश्नावर आमचे शेतकरी आंदोलन करत होते. माझ्या भागामधले कोंड, लासोना, नितली, येवती, सुंभा माझं गाव या भागातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं की तूर खरेदीला सरकार हमी भावानं जी केंद्र काढलेली आहे तिथं नीट खरेदी होत नव्हती. तिथं त्यांना त्रास दिला जायचा, त्यांचं वजन मालाचं नीट व्हायचं नाही, त्यांच्या त्या तुरीचं मॉइश्चरायझिंग मोजलं म्हणायचे ते आणि कमी भाव द्यायचे. असे खूप प्रश्न होते. वजन करण्यासाठी पैसे घ्यायचे. तर मी तिथं जाब विचारायला गेलो, माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला. आणि मग लक्षात आलं की शेतीच्या प्रश्नावर, शेतमालाच्या भावाच्या प्रश्नावर, शेतमाल खरेदीच्या प्रश्नावर कृषी उत्पन्न बाजार समिती, पणन कार्यालय असेल, राज्याचा कृषी विभाग असेल, सहकार विभाग, ही अजस्र यंत्रणा आहे आणि हे शेतकऱ्यांचं ऐकत नाहीत. आणि मग शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे, भांडलं पाहिजे. आणि म्हणून मी आज तागायत शेतीच्या प्रश्नावर, मी जरी राष्ट्रीय पक्षात असलो, काँग्रेसमध्ये असलो, विद्यार्थी चळवळीतून आलो, पुण्यासारख्या एवढ्या कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये राहतो, तरी माझं स्वप्न असतं की माझा प्रत्येक दिवस हा शेती प्रश्नावर मांडणी केली पाहिजे. शेतकऱ्यांचं अडचणी, दुःख मी चव्हाट्यावर आणल्या पाहिजे. शासन प्रशासनाला शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी मी भाग पाडलं पाहिजे. हे मी माझ्या आयुष्याचं एक ध्येय ठरवून घेतलेलं आहे. शेतकऱ्यांचाच विषय चाललाय म्हणून आपण काँग्रेस विषयी पण बोलणार आहोत, राजकारणावर तर गप्पा करणारच आहोत. पण कारण की शेतकऱ्यांचा विषय चाललाय आणि सरकार एक सांगतंय की आम्ही 31,000 कोटीचं पॅकेज दिलंय. तर ह्या पॅकेज बद्दल काय तुम्ही सांगाल? बघा, शेती आणि शेतकऱ्यांवर वेगवेगळी संकट आहेत. त्यातलं कर्जबाजारीपणा, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नसणे, शेतकऱ्याच्या शेतमालाची खरेदी न होणे, ह्या सगळ्या संकटांमध्ये आता मोठ्या संकटाची भर पडली ते म्हणजे प्रतिकूल हवामान. पेरणीच्या वेळेस कधी कधी पाऊस खंड पडतो किंवा पेरणी झाल्या झाल्या जोरात पाऊस पडतो किंवा काढणीच्या वेळेस अतिवृष्टी होते. अशा संकटाने आता राज्यातला शेतकरी, म्हणजे देशभरातला शेतकरी त्रस्त आहे. हिमाचल प्रदेशमध्ये किती पाऊस झाला, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये पाऊस झालेला आहे, पंजाब अख्खा वाहून गेला, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं. तर आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये मराठवाड्यासह सोलापूर आणि खानदेशामधल्या अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झाला. न भूतो असा पाऊस झाला. 100-150 वर्षात मागच्या झाला नाही असा पाऊस झाला. मदत पुनर्वसन खात्याच्या नियमामध्ये असं आहे की 24 तासामध्ये 63 मिलीमीटर किंवा 65 मिलीमीटर पाऊस झाला तर पीक सगळं वाहून जातं, नुकसान होतं, असं सांगितलं जातं. अतिवृष्टी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये आणि त्यातल्या त्यात 17 सप्टेंबर नंतर मराठवाडा, सोलापूर आणि अहिल्यानगरमध्ये एका दिवसामध्ये म्हणजे 24 तासामध्ये 90 मिलीमीटर, 110 मिलीमीटर, 100 मिलीमीटर असा पाऊस झाला. विदर्भातले बहुतांश जिल्हे आहेत, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, हे जिल्हे सुद्धा वाहून गेलेले आहेत. तर या अभूतपूर्व संकटाचा सामना करण्यासाठी सरकारनं पाठीशी उभं राहिलं पाहिजे, ही सार्वत्रिक भावना. देवेंद्र फडणवीस साहेब माध्यमांसमोर आले, त्याच्या अगोदर कुठं पंचनामे झाले, कुठं झाले नाहीत, पालकमंत्री कधी गेले नाहीत, डिझास्टर मॅनेजमेंट विभाग लोकांचे प्राण वाचवण्यामध्ये कुठं यशस्वी ठरला, कुठं अपयशी ठरला, 108 लोकांचे जीव गेले, 40,000पेक्षा जास्त जनावर वाहून गेले. एक जनावर, दुभत गाय असेल, दुभती म्हैस असेल तर 1.5 लाख रुपये अशा किमती आहेत. अशी 40-45 हजार जनावरं वाहून जाणं, पीक वाहून जाणं, अख्खा खरीप वाहून गेला, सोयाबीन, कापूस वाहून गेला, फळबागा जालन्यामधल्या, बीडमधल्या, मोसंबीच्या बागा वाहून गेल्या, सोलापूरमध्ये ऊसाची शेती सपाट झाली, मराठवाड्यामधले एक सोयाबीनचं क्षेत्र, कापसाचं क्षेत्र राहिलं. एवढं कशाला, जळगावमध्ये केळीच्या बागा सुद्धा गिरनार नदीच्या
तीरावरच्या वाहून गेलेल्या आहेत. मांजरा नदी असेल, तेरणा असेल, गिरणा असेल, शिना नदी असेल, गोदावरी असेल, या सगळ्या नद्यांच्या परिसरात पूर आले. अपेक्षा अशी होती की ज्याला आपण, मला ती टर्म मान्य नाही लोकशाही, पण मी चर्चेसाठी म्हणतो की ज्याला आपण मायबाप सरकार म्हणतो, तर त्यांनी जनतेला वाऱ्यावर नाही सोडायला पाहिजे होतं. पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी जनतेला वाऱ्यावर सोडलं. म्हणजे एकूण महायुती सरकारनं, त्यात अजितदादा आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, 31,000 कोटीचा आकडा सांगितला, मदत दिली म्हणून. साफ खोटा आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो. 6-7 हजार कोटी रुपये सुद्धा मिळणार नाहीये. पण फडणवीस साहेबांनी रोजगार हमी योजनेची जी कामं वर्षभर होतात त्याची पण मदत याच्यातच सांगितली. 3.5 लाख रुपये हेक्टर. पंतप्रधान पीक विमा योजनेमधून जे क्लेम मंजूर होणार आहेत किंवा आम्ही कंपन्यांकडून घेणार आहे, त्या खाजगी कंपन्या आहेत, त्यांना प्रीमियर भरलेला आहे सरकारनं आमच्या वतीने. त्या प्रीमियरचे किती पैसे मिळणार आहेत अजून आम्हाला माहित नाही, कंपन्यांनी सांगितलं नाही, सरकारला पण माहित नाही. तरी त्यांची मदत याच गणितामध्ये धरली जाते. आणि मग तुम्ही सांगताय की 31,000 कोटीचं पॅकेज. 2023 मध्ये अतिवृष्टी आली, सरकार यांचंच होतं. मी पक्षीय राजकारण आणत नाही याच्यात. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते. यांनी मदत पुनर्वसनचा GR बदलला आणि भरघोस मदत दिली ना. 2023 मध्ये 24 मध्ये अतिवृष्टी झाली, 1,20,00,000 कोटी रुपयाची मदत दिलेली आहे यांनी. 1,20,000 कोटी रुपये यांनीच वाटलेले आहेत आणि 2 विभागात, पुणे आणि संभाजीनगर. आणि आता मात्र फक्त 31,000 कोटी. तुम्ही आधीच्या तुमच्या निर्णयाशी प्रामाणिक राहत नाही. अगोदरचे निकष तुम्ही आता बदलताय. मदत पुनर्वसनच्या कायद्याच्या पुढे तुम्ही जायला तयार नाही. तो कायदा 2005 ला झालेला आहे. त्याच कायद्याचे निकष तुम्ही 2025च्या अतिवृष्टीला लावणार असाल तर तुम्ही शेतकऱ्यांना फसवताय हेच सिद्ध होतं. आणि आता 6,000-7,000 रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटला जातात. 80,000 कोटी रुपयाचं नुकसान झाल्याचे आकडे आणि तुम्ही 31,000 कोटी रुपयाची उदबत्ती फिरवताय. त्याच्यासाठी बॅनर लावताय, फेसबुकला पोस्ट टाकताय. तर मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना हे मान्य नाही. कुणी बोलायला तयार नाही. माध्यमामध्ये मीडिया मॅनेजमेंट केलं जातं आणि ते आकडे फुगवून सांगितले जातात, मदत मिळते, शेतकऱ्यांना दिलासा, अशा बातम्या दिल्या जात आहेत. पण खरोखर दिलासा मिळालाय का? मेलेल्या जनावरांची तुम्ही किती भरपाई दिली? माणसं मेले त्याची किती भरपाई दिली? घरं वाहून गेली, शेत अख्खं खरवडून गेलंय. पुढच्या वर्षी पण त्याच्यामध्ये पीक घेता येईल का नाही अशी शंका आहे. या संकटात 31,000 कोटी रुपयाचा आकडा ही निव्वळ धुळपेक आहे आणि सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायला तयार नाही. आणि हे आम्ही विचारलं तर कारण काय सांगितलं जातं? राज्याची तिजोरी मोकळी आहे, राज्यावर आर्थिक बोज आहे. अरे वा, मेगा इंजिनिअरिंग सारख्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पक्षाला निवडणूक निधी देणाऱ्यांना तुम्ही 14,000 कोटी, 17,000 कोटी रुपयाची कामं देत आहे. जो शक्तीपीठ महामार्ग पुण्यात शेतकऱ्यांनी, विदर्भ असो, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, 4 विभागातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे, कुणीच मागितला नाही. त्याच्यासाठी 20,000 कोटी तुम्ही देताय. कुंभमेळ्याला तुम्ही 40-42,000 कोटी खर्च करणार आहात. मग मान्य नसलेला शक्तीपीठ महामार्ग ज्याला विरोध आहे, कुंभमेळा असेल किंवा MMRDA मध्ये सुप्रीम कोर्टानं रागावून सांगितलं की 17,000 कोटीचं तुम्ही जास्त दिलं टेंडर, ते 11,000 कोटीचं द्या. मग 5-5 हजार कोटी तुम्ही वाया घालवताय, भ्रष्टाचार करताय. तिथं पैसे आहेत, पण शेतकऱ्याला मदत द्यायची म्हणले की तिजोरीचं कारण सांगताय, आर्थिक बोजाचं कारण सांगताय. काढा कर्ज. 10 लाख कोटी रुपयाचं कर्ज झालंय ना राज्यावर, अजून 5 लाख कोटी वाढेल. शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसे आले त्याच्यावरचा तो उपकार नसतो, त्याचं साधं इकॉनॉमिक्स आहे. शेतकऱ्याच्या खिशात पैसे आला तर तो पुढच्या हंगामामध्ये पेरणी करू शकतो. शेतकऱ्याच्या खिशात पैसे आले तर त्या तालुक्याची, जिल्ह्याची बाजारपेठ सायकल चालते ना. तर मेडिकलवाल्याचा धंदा बसतो, केळीच्या गाड्यावाल्याचा धंदा बसतो, गॅरेजवाल्याचे धंदे बसतात, नवी खरेदी विक्री होत नाही. त्यामुळे मराठवाडा आणि महाराष्ट्राची इकॉनॉमी कोलॅप्स होऊ द्यायची नसेल तर रोख पैसे देणं गरजेचं आहे. तरी फडणवीस साहेब फक्त 31,000 कोटी रुपये टिमकी वाजवत फिरताय. नेता आणि आंदोलन म्हणजे जवळचं नातं आहे. म्हणजे हे शक्यच नाही की नेता आहे आणि त्यांनी कधी आंदोलन केलं नाही, किंवा प्रवक्ता जरी असला ज्याचा सार्वजनिक जीवनाशी संबंध आहे किंवा राजकारणाशी संबंध आहे, त्याला आंदोलनात लोकांच्या प्रश्नांना घेऊन उतरावं लागतं. तर हनुमंत पवार कोणत्या आंदोलनातून पुढे आले, कोणत्या आंदोलनात आम्हाला तुमच्या आठवणी त्या ऐकायला आवडते? खरं म्हणजे खूप बोलता येईल. म्हणजे मी डाव्या विद्यार्थी संघटनेतून आलो. आंदोलन हाच आमचा नेता होण्याचा पहिला निकष असतो की मला रस्त्यावर उभा राहून जोरात आवाजामध्ये लोकांच्या प्रश्नावर घोषणा देता आली पाहिजे, भाषण देता आलं पाहिजे आणि व्यवस्थेला प्रश्न विचारता आला पाहिजे. विद्यापीठामध्ये शिकत असताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिकत असताना अनेक आंदोलनं केली. MPhilच्या मुलींना हॉस्टेल भेटत नव्हतं, आम्ही उपोषणाला बसलो आणि मुलींना हॉस्टेल मिळवून दिलं. माझे सहकारी सगळे विद्यार्थी संघटनांचे होते. माझ्या गावामध्ये शेतकऱ्यांना जी शेततळी मिळाली होती रोजगार हमी योजनेतून, तर ती यंत्रणेनं कागदोपत्री दाखवली होती झाली म्हणून आणि पैसे उचलले होते आणि ते काम झालं असं सांगितलं. पण प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याला माहितच नव्हतं.
तर रोजगार हमी योजनेची कामं माझ्या गावामध्ये, जलसंधारणाची कामं ही नीट झाली पाहिजेत, यासाठी मी खूप मोठी लढाई लढली होती. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. मला आठवतं जळगावचे गुलाबराव देवकर साहेब रोजगार हमी योजना मंत्री होते. मंत्रालयापर्यंत मी भांडलो होतो. माझ्या गावामध्ये माझ्या नातेवाईकांना मला भांडावं लागलं. तिथपासून ते मंत्रालयापर्यंत रोजगार हमी योजनेची कामं नीट झाली पाहिजे, त्यात भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे, हे मी केलेलं आंदोलन आणि त्याचा परिणाम मला दिसला. चांगली कामं झाली. नंतर वसतिगृहाची आंदोलनं, फीसवाढी संदर्भात, लातूरमध्ये ITI कॉलेज आहे, त्या ITI कॉलेजची मुलं घेऊन संभाजीनगरला मोठा मोर्चा काढला होता. 1,500 विद्यार्थी घेऊन आम्ही गेलो. त्याच्या केसेस झाल्या होत्या. त्या विद्यार्थ्यांना स्टायफंड वाढवून मिळाला पाहिजे. तर विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे, जलसंधारणाची कामं, त्यांच्या प्रश्नावर आपल्याला व्यवस्थेशी भांडता आलं पाहिजे. मग निवेदन कसं द्यायचं, त्याची पोच कशी घ्यायची, आंदोलनाचा कायदा काय आहे, की कुठं जाऊन घोषणा दिली तर चालतं, अधिकाऱ्याच्या अंगावर जायचं, त्याला काळं फासायचं का त्याच्यासोबत चर्चा करायची, ह्याचे निर्णय घ्यावे लागतात. त्याची पोलीस परवानगी घ्यावी लागते. आंदोलनात गुन्हे दाखल होतात, असंख्य गुन्हे दाखल झालेले. आज तागायत केस आम्ही त्या लढतोय. नंतर रावसाहेब दानवे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. 2017ची गोष्ट असावी. त्यांनी शेतकऱ्यांविषयी एक वादग्रस्त विधान केलं. आम्ही पुण्यामधून काही विद्यार्थी लोक गेलो, त्यांच्या घरापुढे उपोषणाला बसलो. तिघच बसलो. भोकरदन नावाचं गाव आहे, मोठा बंगला त्यांचा आलिशान, किल्ल्यासारखी तटबंदी आहे, अजूनही आहे. जाऊन बसलो की तुम्ही शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरले, माफी मागा. तिघच जाऊन बसलो. नंतर तिथं 2,000 लोक आली. राजू शेट्टी साहेबाच्या शेतकरी संघटनेची लोक आली, मुस्लिम समुदायातली लोक आली. नंतर राजीव सातव साहेब दिल्लीवरून, त्यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांना सांगितलं आणि लोक येऊन बसले. त्यांना माफी मागायला लावली आहे. अनेक आंदोलन आहेत. तुरीच्या प्रश्नावर खरेदीचं आंदोलन, सोयाबीनच्या हमी भावासाठीचं आंदोलन, सरकारी खरेदी केंद्र सुरू करण्याचं आंदोलन, इथपासून ते आत्ता वोट चोरीचं आंदोलन रस्त्यावर असतो. आम्ही पुण्याची मार्केट कमिटी, माझ्या आयुष्यातलं पहिलं हिंसक आंदोलन. मला त्याचा आज पश्चाताप होतो की मी तिथे हात उचलायला नको होता, मी तिथे हिंसा करायला नको होती. माझ्या गावामधल्या शेकडो शेतकऱ्यांच्या तुरी खरेदी करून एक कंपनी गायब झाली होती, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी. 6 महिने पैसेच देत नव्हते. आणि मग लक्षात आलं की माझं गाव, माझ्या शेजारची गाव, असं करत करत माझ्या तालुक्यामध्ये असंख्य गावामधल्या शेतकऱ्यांचं उत्पादन खरेदी करून तो माणूस पळून गेला होता. त्याचं ऑफिस आम्ही शोधून काढलं, चर्चा केली, विनंती केली. विकास लांडगे म्हणून युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांच्या सगळं शिष्टमंडळासह आम्ही जायचो. पण तो काही रिप्लाय द्यायला तयार नाही, भेटायला तयार नाही, शेतकऱ्यांचे पैसे द्यायला तयार नाही. जाऊन एका दिवशी त्याचं ऑफिस फोडलं. त्याचे व्हिडिओ तुम्हाला आजही युट्यूबवर बघायला भेटतील. तिथं जो कर्मचारी होता त्याला बेदम मारहाण केली. मला आज त्याचा पश्चाताप होतो. हिंसा नाही करायची, आक्रमक नाही व्हायचं, आपल्या हातून हिंसा नाही झाली पाहिजे. अहिंसक राहूनही सत्याग्रह करता येतो, आंदोलन करता येतं. मला प्रचंड पश्चाताप. पण शेतकऱ्यांना न्याय मिळाला. त्या रात्री शेतकऱ्यांना पैसे मिळाले ज्या दिवशी आम्ही तोडफोड केली, मारहाण केली. आम्ही गेलो जेलमध्ये, जामीन झाला. मी विद्यार्थी नेता म्हणून नाव होतं माझं, शेतकरी नेता म्हणून नाव झालं. माझ्या भागातल्या लोकांना आनंद झाला. त्यांचा आनंद बघून मला जे समाधान भेटलं ते मी शब्दात सांगू शकत नाही. कोणाच्या मुलीचं लग्न व्हायचं होतं, कोणाच्या घरी पेशंट होता, कोणाच्या मुलाची फीस भरायची होती आणि 6-7 महिने पैसे भेटत नव्हते. त्यांनी कष्टानं पिकवलेल्या तुरीचे ते मी मिळवून देऊ शकलो. अशी असंख्य आंदोलन आहेत. मार्केट कमिटीमध्ये धाराशिवचे आंदोलन झालं, तिथं माझ्यावर हल्ला झाला. त्यामुळं आंदोलन हा राजकीय नेत्याचा श्वास असला पाहिजे. अनेक नेते आमदार खासदार होताना बघतो, त्यांना घोषणा पण देता येत नाही. उन्हामध्ये उतरले रस्त्यावर तर घामे घुमवतात. पण राहुलजी गांधी आज आंदोलनात रस्त्यावर आहेत. मग ज्यांचे पंजोबा आजोबा पंतप्रधान होते, आजी पंतप्रधान होत्या, वडील पंतप्रधान होते, असा माझा नेता जर रस्त्यावर उतरतो, पोलिसांची लाट्याकाट्या खायची त्याची हिंमत आहे आणि तो दलितांसाठी, आदिवासीसाठी, अल्पसंख्याकांसाठी, शेतकऱ्यांसाठी जर आंदोलन करतो, तर मी का नाही केलं पाहिजे आंदोलन? मी आंदोलनातच असलं पाहिजे. विरोधी पक्षाचा नेता, त्याचं खरं पद आणि त्याची खरं ठिकाण तो तुम्हाला नेहमी आंदोलनात दिसला पाहिजे, रस्त्यावर दिसला पाहिजे, तो घोषणा देताना दिसला पाहिजे, तो सरकारला धारेवर धरताना दिसला पाहिजे, तरच तो विरोधी पक्षाचा नेता. त्यातूनच एक प्रश्न येतोय, बराच वेळ झाला आपण त्या विषयावर जाणार होतो, की फक्त काँग्रेस विरोधात आहे म्हणून तुम्ही काँग्रेस निवडली का? हा एक पहिला, तुम्ही का काँग्रेस निवडली? आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातला जो मतदार आहे त्यांनी काँग्रेसच का निवडावी? काँग्रेस त्याच्यासाठी चांगला पर्याय, उत्तम पर्याय, उत्कृष्ट पर्याय काय? एक तर तुमच्यासाठी काँग्रेस का आणि मतदारांसाठी काँग्रेस का असावी? खूप महत्वाचे प्रश्न आहेत दोन्ही. 2014ला मी काँग्रेस जॉईन केली. चळवळीमधली लोक, मी ज्या विचारामध्ये वाढलो होतो
पुरोगामी पक्ष संघटना, डाव्या पक्ष संघटना, त्यातल्या कोणाला हा निर्णय आवडला नव्हता. पण मी ज्या लोकांशी बोलत होतो, ज्या समूहामधून मी आलो, गावखेड्यातल्या शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समूह मी बघत आलो, तर त्यांच्याशी मी संवादी होतो. आणि मग मला लक्षात आलं की या लोकांना काँग्रेस पाहिजे. का पाहिजे? ते सर्वसमावेशक आहे. तिच्याकडून हजार चुका होतील, पण ती एका विशिष्ट समुदायाला वगळा आणि एका विशिष्ट समुदायाला जवळ घ्या असलं राजकारण करत नाही. जात, धर्म, पंथ निरपेक्ष आपण असलं पाहिजे हे काँग्रेसला विचार म्हणून मान्य आहे. भारतीय जनता पक्षाला ते विचार म्हणून पण मान्य नाही. ते जरी सबका साथ सबका विकास म्हणत असले तरी मुसलमानाचा एकही कॅन्डिडेट आम्ही दिला नाही हे त्यांचे कार्यकर्ते नेते अभिमानानं सांगतात. त्यामुळं काँग्रेस ही सगळ्याला सोबत घेऊन चालण्याचा विचार सांगणारा पक्ष आहे. हे मला माझ्या गावखेड्यामधल्या काँग्रेसला मतदान देणाऱ्या परंपरागत काँग्रेसच्या कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, नागरिकांकडून कळालं. काँग्रेस आजपर्यंत या देशाचा जो इतिहास आहे, मी वाचणारा माणूस आहे, इतिहासाकडे उघड्या डोळ्यांनी बघणारा माणूस आहे. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा मी अभ्यास केला ना. कोणी उभा केला स्वातंत्र्य लढा? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं उभा केला. या देशामध्ये लोकशाहीची पायाभरणी कोणी केली? पंडित जवाहरलालजी नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, राजेंद्र प्रसाद, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण अशा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या काळातल्या लोकशाही आणली. या देशातल्या संविधानाची पूर्ण निर्मिती प्रक्रिया तुम्ही बघितली तर घटना समितीमध्ये काँग्रेसचे सदस्य बहुतांश होते. घटना झाली पाहिजे हे काँग्रेसच्या सदस्यांचं म्हणणं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे घटनेचे शिल्पकार संविधान सभेत असणं आणि त्यांनी घटना तयार करणं या सगळ्या गोष्टीला काँग्रेसची पार्श्वभूमी. म्हणजे लोकशाही, स्वातंत्र्य लढा, संविधान आणि इथं दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, शेतमजूर ह्यांच्या कल्याणाचा विचार काँग्रेसनं केलेला आहे. हे इतिहासात मी वाचलं ना. मग जे वाचलं, जे आपण शिकलो, जे दिसलं ते अप्लाय केलं पाहिजे. काँग्रेस जॉईन केली आम्ही. अनेक लोकांना आजही या देशाचं भविष्य काँग्रेस आहे असं वाटतं. मी शेतकऱ्यांशी बोललो, दलित, अल्पसंख्याक, आदिवासींशी बोलतो, विद्यार्थ्यांशी बोलतो. ह्या सगळ्यांना काँग्रेस हा आधार वाटते. काँग्रेस वजाबाकी कधी करत नाही. काँग्रेस नकारत नाही कधीच. या देशात अल्पसंख्याकांचं अस्तित्व काँग्रेसनं कधीच नाकारलं नाही. या देशामधल्या हिंदूंचे जे हक्क अधिकार आहेत कधीच नाकारलं नाही. या देशामधल्या ख्रिश्चनांवर हल्ले करा असं काँग्रेस कधीच म्हणणार नाही. आदिवासींना वनवासी म्हणून अपमानित करण्याचं षडयंत्र काँग्रेस कधीच करत नाही. सगळ्यांना सोबत घेऊन जाणं हा काँग्रेसचा विचार मला भावला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते काँग्रेसमध्ये आंतरविरोध आहेत आमच्यात. आम्ही भांडतो, लोकशाही आहे पक्षामध्ये, आपलं मत आम्हाला निर्भयपणे व्यक्त करता येतं. पी चिदंबरम साहेब राहुलजींना आवडून नाही काही मत व्यक्त करतात. हर्षवर्धनजी सपकाळ आमच्या पक्षाला आमच्या काही गोष्टी हक्कानं सांगू शकतात. विजय वडेट्टीवार साहेब बोलतायत, गोपीचंद पडळकर जर काय बोलले तर त्याला उत्तर देताना मला पक्षाची परवानगी घ्यावी लागत नाही. गोपीचंद पडळकर विष पेरतायत, नितेश राणे विष पेरतायत, संग्राम जगताप विष पेरतायत, तर काँग्रेस माझी परवानगी देते मला त्यांच्या विरोधात उभा राहा आणि सगळ्याला सोबत घेऊन जाण्याचा विचार मान. तर सगळ्याला सोबत घेऊन जाणारा पक्ष काँग्रेस. हे मी काँग्रेस जॉईन करण्याचं पहिलं कारण. दुसरं कारण, या देशाचा जो विकास झाला, या देशामध्ये रस्ते झाले, या देशामध्ये उत्पादनाची क्षमता वाढली, कारखाने आले, MIDC आल्या, रेल्वे झाल्या, या देशामध्ये आरक्षणाचा कायदा आला, या देशामध्ये अन्न सुरक्षा आली, माहिती हक्क आला, या देशामध्ये शिक्षण हक्क कायदा आला, या देशामध्ये उत्पादनाची क्षमता वाढवली, IT पर्यंत गेलो आपण. ज्या देशामध्ये सुई तयार होत नव्हती तिथली माणसं सॉफ्टवेअर निर्यात करायला लागली, सॉफ्टवेअर इंजिनियर बाहेर जायला लागली, शिक्षण आलं. ह्या सगळ्या गोष्टी काँग्रेसनं केल्या ना. मी ज्या रस्त्यावरून शाळेत गेलो तो काँग्रेसच्या काळात झालेला रस्ता. मी ज्या दवाखान्यामध्ये जन्मलो तो सार्वजनिक आरोग्य केंद्र काँग्रेसच्या काळात झालेलं. मी जो पोषण आहार खाल्ला तो काँग्रेसच्या धोरणाचा परिणाम. इंदिरा आवास योजनेमध्ये मला घर भेटलं हे काँग्रेसनं दिलं. मला लस दिल्या 26. मला हिपॅटायटिस, कावीळ, हगवण, पोलिओ ह्या सगळ्यापासून वाचवलं काँग्रेसनं. तर त्याच्याबद्दल त्याला थँक्यू म्हणलं पाहिजे की नाही. लोकांनी 1 लस दिली कोरोनामध्ये तर मोठे बॅनर लावले आणि मतं मागितली. 26 लसी दिल्या ना मला. त्यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्था, कृषी अर्थव्यवस्था, सामाजिक न्याय, अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण, शिक्षण, आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी काँग्रेसनं केल्या. याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. काँग्रेस प्रति मी ऋण व्यक्त करण्यासाठी काँग्रेसमध्ये काम करतो. पण हनुमंत पवार आता काँग्रेसमध्ये आहेत म्हणून काँग्रेसचे इतके गोड वेगात आहेत. यदा कदाचित आम्हाला भविष्यात हनुमंत पवार चांगलं बोलतायत, खूप चांगले वक्ते आहेत, खूप चांगले प्रवक्ते आहेत, बाजू मांडायला एकदम कणखर आहेत, तर अशा व्यक्तींना
भाजप ओढण्यासाठी सतत प्रयत्नात असते, असं भविष्यात आम्हाला दिसू शकतं का? कारण बऱ्याचशा प्रवक्त्यांच्या बाबतीत, बऱ्याचशा नेत्यांच्या बाबतीत महाराष्ट्रात हे सहसा दिसलेलं. कोण्या प्रवक्त्यांच्या बाबतीत तुम्हाला तसं दिसलंय मला नावं माहित नाही, पण ज्यांना बघून तुम्हाला असं वाटतंय त्यातला एकही प्रवक्ता कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या तालमीत तयार झालेला नसेल. त्यातला एकही प्रवक्ता जो इकडे राहतो, पुरोगामी बोलतो, पटकन भाजपामध्ये जातो, त्यातला एकही प्रवक्ता डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या तालमीत तयार झालेला नसेल. मी खात्रीने सांगतो. कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर या माणसांचा जीव ज्यांनी घेतला किंवा जीव घेणाऱ्यांना समर्थन ज्यांनी दिलं किंवा ज्यांच्या विचारसरणीमुळे ते हत्यारे तयार झाले आणि इतक्या सज्जन सात्विक माणसांचा जीव गेला, त्या विचारधारेच्या जवळ मी कधीच नाही जाणार. पक्ष, संधी, निवडणुका, पद ह्या गोष्टी माझ्यासाठी दुय्यम आहेत. माझ्यासाठी या देशामध्ये जे संविधान आलं ते टिकलं पाहिजे. ते काँग्रेस टिकवायची भाषा करते म्हणून मी काँग्रेसमध्ये. माझ्यासाठी या देशातला धार्मिक, सामाजिक सलोखा, जातीय सलोखा टिकला पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकलं पाहिजे. हे कोणता पक्ष करतो तिथे मी नेहमी असेल. ते आज काँग्रेस करते असा माझा ठाम दावा आहे, म्हणून मी इथे. भारतीय जनता पक्ष असो किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, जे उठता बसता शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात. एकनाथ शिंदे साहेब पण म्हणतात मीच नेता आहे. मला राजकीय पद प्रतिष्ठेचं कसलंही आकर्षण नाही. काँग्रेसमध्ये मी काँग्रेस कार्यकर्ता आहे, याच्यापेक्षा मोठं पद असू शकत नाही. त्यासाठी मला कोणाची हांजी करायची गरज नाही. काँग्रेसच्या घटनेमध्ये आहे की काँग्रेस ज्या विचारावर उभी राहिली त्या विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार आहे. ते अधिकार हीच माझी सगळ्यात मोठी संधी आहे. आणि काँग्रेस कार्यकर्ता म्हणून आजन्म राहता यावं म्हणून मला निवडणुका लढायच्या नाहीत का? लढायच्यात. म्हणून मला पद नको आहे का? मला पाहिजे. पण पद आणि निवडणुका, तिकीट आणि संधी याच्यासाठी मी राजकारणात नाही. संविधान टिकलं पाहिजे, जातीय धार्मिक सलोखा टिकला पाहिजे आणि या देशामधल्या सगळ्यांचा आवाज ऐकून विकास झाला पाहिजे. आणि जसा मला देश भेटला, गांधी, नेहरूंच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नानं जो देश मला भेटला, तो याच्यापेक्षा चांगला करून मला माझ्या मुलीला द्यायचा आहे. माझ्या पुढच्या पिढीला हा देश मला द्यायचा आहे. ते करण्यासाठी बीजेपीत गेलं पाहिजे का, अजितदादाकडे गेलं पाहिजे का, एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलं पाहिजे का, हा प्रश्न नाही. संविधानाच्या बाजूने राहिलं पाहिजे. आज राहुलजी संविधानाची बाजू बोलतायत. आज काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे साहेब संविधानाच्या बाजूने आहेत. आमचे हर्षवर्धन दादा सपकाळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहेत, म्हणून मी काँग्रेसमध्ये. पण हीच भाषा तर भाजप पण बोलतंय. उद्या हाच तर्क लावून की भाजप बाबा संविधानाचा पुरस करते, ह्या तर्कावर आपण हा निर्णय घेऊ शकता? बोलते ना भाजप. तुम्ही अगदी बरोबर बोललं की नरेंद्र मोदी साहेब हेच बोलतायत. पण हेच नरेंद्र मोदी साहेब एकाही मुसलमानाला तिकीट देत नाहीत निवडणुकीमध्ये, लोकसभेला. मुस्लिमांना तिकीट देणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं किंवा धार्मिक या देशामध्ये एखादा समुदाय त्याला तुम्ही निवडणूक लढाईसाठी संधी पण देत नाही आणि भाषणात म्हणताय सबका साथ सबका विकास, तरी बनवा बनवी आहे. तुमच्या कथनीमध्ये आणि तुमच्या करणीमध्ये फरक आहे. तुम्ही दलितावर अत्याचार होताना मूग गिळून गप्प बसता. उत्तर प्रदेशमध्ये हाथरसमध्ये ज्या मुलीवर, आमच्या भगिनीवर बलात्कार झाला, तिच्या कुटुंबियाच्या परवानगी शिवाय तुम्ही मृतदेह नेऊन जाळताय आणि तरी म्हणताय सबका साथ सबका विकास. ऑलिम्पिकमध्ये आमच्या भगिनींनी गोल्ड मेडल मिळवलं. त्यांच्यावर बलात्कार करणारा तुमच्या पक्षाचा खासदार, देशभर टीका झाली, जगभर आमची चिथू झाली, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेनं निषेध केला, तरी मोदी साहेब त्या ब्रिजमोहन सिंग का तो ब्रिजेश सिंग कोण, त्याला आपल्या मांडीशी घेऊन बसतात संसदेत. कसा सबका साथ सबका विकास? तुम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणाची भाषा बोलायचं म्हणता आणि शेतकरी बिलाला संविधानिक मार्गाने विरोध करणाऱ्यांना नक्षलवादी म्हणता. दिल्लीच्या राजधानीत तुम्ही येऊ देत नाही. तालिबान्यांचं स्वागत केलं तुम्ही दिल्लीत, पण माझ्या पंजाबच्या, हरियाणाच्या शेतकऱ्याला येऊ दिलं नाही, म्हणून तुमच्यासोबत आम्ही नाही. ही विचाराची लढाई आपण असं म्हणतो. त्याच्या जादूगर भाजपचे नेते किंवा RSS मधून आलेली लोक प्रभावीपणे हा मुद्दा मांडायची, पण महाराष्ट्रात तेवढा प्रभाव दिसत नव्हता, ही तुम्ही पण मान्य करा. जसं तुम्ही सांगितलं की वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, महात्मा फुलेंच्या विचारांची इथं परंपरा आहे. पण आता भाजप तर सोडा, RSS सोडा, आज अजितदादा पवारांच्या पक्षामध्ये असताना, म्हणजे पूर्वी शरद पवारांसोबत असलेला एक आमदार, तुम्हीच्या धाराशिव जिल्ह्यातून येतात, त्यालाच लागून असलेलं अहिल्यानगर, तिथून एक आमदार येतो जो की भाजपशी संबंधित नाहीये. तो आतापर्यंत कायम भाजपच्या विरोधात लढलाय आणि तो अचानक हिंदुत्ववादी होतो. तर ह्याच्या मागे तुम्हाला काही राजकारण दिसतं का? काय तुमचं म्हणणं आहे? हे निवडणुका जिंकण्याची यांचा फंडा आहे. पण आता निवडणुका नाही येत ना, आल्या ना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या. दर 1.5 वर्षाला आपल्या देशामध्ये निवडणुका येतात. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, वर्षा 1.5 वर्षामध्ये विधानसभेच्या होतात, वर्षा 1.5 वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या. परत तोपर्यंत
लोकसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांनी आपल्याला देवाच्या आणि धर्माच्या नावावरच मतं दिली पाहिजे, असं भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे मित्र पक्ष यांचं राजकारण आहे. राम मंदिराच्या नावावर बीजेपीनं मतं मागितली का नाही मागितली ना. राम मंदिर आणि प्रभू राम हे श्रद्धेचे विषय आहेत, उपासनेचे विषय आहेत, आस्थेचे विषय आहेत. त्यांचं मंदिर झालं म्हणून आम्हाला मतं द्या, याला मताचं राजकारण म्हणायचं नाही. गायीच्या नावानं, गोरक्षणाच्या नावानं तुम्ही हल्ले करताय. आणि आता तुम्ही आज पुण्यामध्ये 16 अशा संस्था आहेत, गोशाळा आहेत, ज्यांचं अनुदान फडणवीस साहेबांनी बंद केलं. पण गोरक्षणाच्या नावावर यांच्या वर्तुळामधली लोक हिंसा करतायत, आंदोलन करतायत. म्हणजे काय की सगळ्यात जास्त गायींचं पालन पोषण करणारे जे शेतकरी आहेत ते हिंदू नाहीत का? प्रभू रामाच्या नावानं अखंड हरिनाम सप्ताह बसवणारे किंवा उठल्यानंतर एकमेकाला रामराम म्हणणारी लोक हिंदू नाहीत का? वारीमध्ये चालणारी 18 पगड जातीची लोक हिंदू नाहीत का? फक्त मुस्लिमांचा द्वेष, फक्त ख्रिश्चनांचा द्वेष असं केलं म्हणजेच आम्ही हिंदू का? तुकाराम महाराजांनी सांगितलं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेदाभेद हा अमंगळ म्हणला, मग का आम्ही भेदाभेद पाळायचा? मग का मंदिरामध्ये फक्त हिंदूंनीच आलं पाहिजे म्हणायचं? मग का उत्सवामध्ये फक्त मुस्लिमांनी नाही यायचं असं म्हणायचं? सगळ्याला सोबत घेऊन चालणारा हिंदू धर्म आहे. इथं सुफी संतांचं योगदान आहे, इथं चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथाचं योगदान आहे, इथं नाथ संप्रदाय, इथं वारकरी संप्रदाय आहे. ही लोक कधी खंडोबाची तळी उचलत नाहीत, खंडोबाचा कोटंबा भरत नाहीत, देवीची परडी भरत नाहीत, देवीचा पोत कसा पेटवायचा यांना माहित नाही, हे कधी एकादश धरत नाहीत, हे कधी गावातल्या 12-13 देवाला नैवेद्य दाखवायला जात नाहीत. पण हिंदू धर्माचं म्हणून भगवा गमजा टाकून भगवी वस्त्र घालून हिंसा पेरतात. आम्हाला हिंदू धर्म आमच्या बापजाद्यांनी, वडिलांनी, आजोबांनी, पूर्वजांनी शिकवला ना. आमच्या 5वीला पुजलेले आहे देव, आम्हाला सटवाई केलेली आहे. आम्हाला खंडोबा, येडोबा, बिरोबा, ज्योतिबा आमचे सगळे देव आहेत ना, आमच्या सगळ्या दिव्या आहेत ना. हे सगळं करायचं सोडून उठायचं आणि हिंदू धर्म खचरे में म्हणायचं. 700 वर्ष मुघलांचं राज्य होतं म्हणून का झाला देश सगळा इस्लामी? ख्रिश्चनांचं राज्य म्हणजे इंग्रजांचं राज्य होतं 150 वर्ष, झाला सगळा ख्रिश्चनांचा देश. त्यामुळं धर्म आणि राजकारण ह्याची गल्लत आम्ही करत नाही. पण धर्म आणि देव ह्याच्याच नावानं मतं मागायची आणि बेरोजगारीकडे दुर्लक्ष करायचं, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न वाढले दुर्लक्ष करायचं, शेतमालाला तुम्ही भाव देतो म्हणले होते विचारू द्यायचा नाही प्रश्न, शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो म्हणले होते त्याच्यावर बोलू द्यायचं नाही, परराष्ट्र नीती आपली सगळी कोलॅप्स झाली त्याच्यावर बोलायचं नाही, राज्यावर कर्जाचा बोजा वाढला बोलायचं नाही, आपल्या कंपन्या उठून गुजरातला जायला लागल्या बोलायचं नाही, वाहतुकीचे प्रश्न खोळ किती मोठे झालेले आहेत बोलायचं नाही. उठलं की धर्म, मोदी साहेब धर्मावरच बोलणार. लोकसभा निवडणुकीमध्ये या देशाच्या पंतप्रधान पदावर असलेली व्यक्ती ज्यादा बच्चे पैदा करणे वाले म्हणून तुम्ही विधान करताय. तुमचं मंगळसूत्र काढून मुसलमानांच्या लोकांना वाटण्यात येईल अशी विधानं करताय. ही विखारी विधानं, देवाच्या धर्माच्या नावानं तुम्ही आस्थेच्या नावानं मताचं राजकारण, याचा आम्ही तीव्र निषेध करतो. ह्या बाजूचे आम्ही कधीच असणार. कायदा सुव्यवस्थेबद्दल तुम्ही बोललात, जे आता पुण्यात आपण आहात, तर या पुण्यात विद्येचं माहेरघर तर म्हटलंच गेलं. पोरं येतात, शिक्षण घेतात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवतात, IT सारख्या क्षेत्रामध्ये जगभरात त्यांचं नाव निघतं, याच पुण्यातून जातात. पण ती पुणे आता गुंडांचं, टोळींचं, मोठमोठ्या प्रस्थ असणाऱ्या गुंडांचंच बनत चाललंय. आता सातारमध्ये सुद्धा अशी घटना घडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असताना, जेव्हा कधी ते मुख्यमंत्री राहिलेत किंवा उपमुख्यमंत्री राहिलेत, गृहमंत्रीपद त्यांनी स्वतःकडे ठेवले. अशा वेळी कायदा सुव्यवस्थेचा हा बिघडत चाललेला प्रश्न, याविषयी तुम्ही काय म्हणता? तुम्ही पहिले असे प्रश्न विचारणारे असाल की ज्यांनी गुंडगिरी वाढल्यानंतर गृहमंत्र्याचं नाव घेतलं. माध्यमांमध्ये गुंडगिरीच्या प्रश्नावर चर्चा करताना गृहमंत्र्याचं नावच कोण घेत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत आणि ते जबाबदार आहेत असं विचारायची सुद्धा डेअरिंग कोणाची होत नाही. 11 वर्षापेक्षा जास्त काळ होत आला देवेंद्र फडणवीस साहेब आलटून पालटून गृहमंत्री आहेत. आम्ही ज्या विचाराला विरोध करायचा म्हणतो मनुवादी, त्या मनुवादी विचारामध्ये समाजामध्ये हिंसेचं प्रस्थ वाढलं पाहिजे अशी शिकवण आहे. ती शिकवण पुरेपूर महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं काम चालू आहे. ड्रग्सचा व्यापार वाढला. ललित पाटील नावाचा माणूस तुम्ही आठवून बघा. ललित पाटील हा ड्रग्स पेडलर होता, ड्रग्स डीलर होता. तो न्यायालयाच्या आदेशानं गुन्हा सिद्ध होऊन तो येरवाड्याच्या जेलमध्ये जेल भोगत होता. पण तो कुठे सापडला? ससून हॉस्पिटलच्या बाजूला एका 5 स्टार हॉटेलमध्ये तो राहायचा. महिनोनी महिने राहायचा. आणि माहीत झाल्यानंतर, बिंग फुटल्यानंतर तो पोलिसाच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. पोलीस सापडले ड्रग्सच्या व्यवसायामध्ये. उदगीरमध्ये पोलिसाचा ड्रग्सचा कारखाना सापडला.
मुंबईमध्ये ड्रग्ज पेडलर पोलिसच सापडले. इथपासून ते घायवळ असो, मारणे असो, मोहोळ असो ज्याची हत्या झाली तो, आंधेकर असो, ही सगळी गुंडांची टोळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या अवतीभोवती दिसतात. या देशामधल्या सार्वभौम कायद्याला आणि सगळ्या आपल्या गोष्टींना फाट्यावर मारून तो घायवळ परदेशात पळून गेला नकली पासपोर्ट काढून. ह्याला कोण जबाबदार आहे? दंगली होत आहेत, हिंसक भाषा होते, लोक एकमेकाला रस्त्यावरून कापायची भाषा करतायत, आमदार खासदार संसदेमध्ये प्रचंड हिंसक बोलतायत. त्यामुळे हिंसेचा होता होईल तेवढा प्रसार करायचा हे मनुवादी व्यवस्थेचं, त्या मनुवादाला प्रमाण मानणाऱ्या RSSचं आणि RSSची जी शाखा राजकारण करते त्या BJPचं हे स्वप्न आहे. त्यामुळे एका सुनियोजित प्लॅनचा भाग आहे. हिंसेचं प्रस्त वाढलं पाहिजे. त्यांचे नेते तलवारी उपसतात, बघून घेऊ, कापून घेऊ, धरा शिकू अशीच भाषा वापरतात सगळे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांत आहेत. कोयता गँग असेल, ड्रगचा प्रश्न असेल, दंगली असतील, सामाजिक विष पेरणारी मंडळी असतील, सगळी मोकाट आहेत. त्यामुळे हिंसा ही मनुवादाचा आत्मा आहे आणि तिकडे महाराष्ट्राला घेऊन जाण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्याकडून होतात, याचा मी धिक्कार करतो. या सगळ्यासाठी काँग्रेस हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे असं कशावरून म्हणतो? आमचा कधीच हिंसेवर विश्वास नाही. महात्मा गांधींनी अहिंसेचं तत्व सांगितलं, आम्ही प्रमाण मानतो. सत्याचा आग्रह सांगितला, आम्ही प्रमाण मानतो. कुठल्याच जाती धर्मात राहायचं हीच आमची शिकवण आहे. संविधानाला आम्ही प्रमाण मानतो. संविधान मानायचं नाही असं म्हणणारे लोक भारतीय जनता पक्षात आज आहेत. हेडगे नावाचा कर्नाटक मधला मंत्री होता, तो संविधान बदलायची भाषा करायचा. असे किती खासदार होते संविधान बदलू म्हणायचे. संविधान जाळलेली लोक आहेत. बीजेपीने स्टँड नाही घेतला, बीजेपी बोलत नाही त्याच्यावर. पण ह्या घटनांचा आधार धरून आता मुख्यमंत्र्यांनीच हा शब्द वापरला, लोकसभेनंतर एकदा फेक नरेटिव्ह शब्द वापरलेला आणि काल परवा परत एकदा की विरोधी पक्ष कशा पद्धतीने एक नरेटिव्ह सेट करतोय. हे नवनवीन शब्द प्रोपगंडा असेल, नरेटिव्ह असेल, त्यांच्या सारख्या बोलण्यातून येतोय. तर याच्यावर काय की काँग्रेस खरंच एक नरेटिव्ह सेट करते? भारतीय जनता पक्षाचे 5 खासदार जर जाहीर सभेमध्ये म्हणाले असतील की आम्हाला 400 जागा पाहिजेत कारण संविधान बदलायचं, तर हे तुम्हीच नरेटिव्ह सेट करताय ना. तुम्ही तसं म्हणल्यानंतर आम्ही संविधान वाचवण्यासाठी बोलणार. त्याला तुम्ही नरेटिव्ह म्हणा, फेक नरेटिव्ह म्हणा की काय म्हणा. तुम्ही सांगताय ना आदिवासीला आम्ही वनवासीच म्हणणार, तर आदिवासींना आम्ही जंगलावर तुमचा अधिकार आहे हे नरेटिव्ह आम्ही सेट करणार. तुम्ही सांगणार ना महिलांना सार्वजनिक आयुष्यात सहभाग घेऊ नका म्हणून, आम्ही महिलांच्या बाजूने लढणार. नाही संघामध्ये महिला संचलनामध्ये सहभागी होत, वेगळं त्यांचं पथक काढलं जातं. कशासाठी? दलितांना, आदिवासींना, अल्पसंख्याकांना वगळण्याचं राजकारण आम्ही नाही करत, तुम्ही करता. मग तुम्ही जे करता किंवा तुमचं जे खरं रूप आहे ते लोकांसमोर मांडणं आमचं विरोधी पक्ष म्हणून काम आहे. आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो भाग आहे, ते संविधानानं आम्हाला दिले. त्यामुळे कितीही तुम्ही त्याला फेक नरेटिव्ह म्हणले तरी मनूचा पुतळा राजस्थानमध्ये भाजपाचीच लोक उभा करतात ना. महात्मा गांधींना शिव्या घातलेल्या बाईला भोपाळमध्ये तिकीट भाजपाचीच लोक देतात ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ज्या लोकांना मान्य आहे ती लोक सुप्रीम कोर्टाच्या जजवर जोडा नाही फेकत. तुम्ही केला त्याचा निषेध? नाही केला. त्याच्यावर गुन्हा दाखल केला? नाही केला. ज्या माणसानं, वकिलानं सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर जोडा फेकून मारला, त्याच्यावर का गुन्हा दाखल केला नाही गृहमंत्र्यांनी, अमित शहा साहेबांनी? का त्याला सोडलं? तिथं जर एखादा मुस्लिम असता, तिथं जर एखादा कम्युनिस्ट चळवळीतला असता, तिथं एखादा ख्रिश्चन असता, तिथं एखादा काँग्रेसचा कार्यकर्ता असता, भारतीय जनता पक्षाने किती रान उठवलं असतं. म्हणजे तुमच्या विचारांना फॉर असलेल्या लोकांना तुम्ही हिंसा करायची मोकळीक देताय आणि हे आम्ही जनतेसमोर मांडतोय. राहुलजी गांधी सारख्या माणसावर तुम्ही किती खालच्या लेवलची टीका केली. सोनियाजी गांधी वयोवृद्ध स्त्रीवर तुम्ही ईडीच्या ऑफिसमध्ये 10-10 तास बसायची वेळ आणली. तुमची भ्रष्टाचार विरोधातलं जो नेरेटिव्ह तुम्ही तयार केलं होतं, अशोक चव्हाण साहेबाला तुम्ही काय म्हणाले होते? शहीदांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, आदर्श घोटाळा केला. हे फेक नेरेटिव्ह नव्हतं? जर ते खरं असतं तर तुम्ही त्यांना घेतलं असतं. अजितदादांचा 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार, चक्की पिसिंग म्हणले होते फडणवीस साहेब. आता काय पिसतायत? महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या तुम्ही अशा माणसाच्या हातात दिल्या ज्या माणसावर 70,000 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचे तुम्ही आरोप केले. सलीम कुत्ता जो देशद्रोही आहे, मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी आहे, त्याच्यासोबत संबंध आहेत असं सुधाकर बडगुजरच्या विरोधात तुम्ही बोलले होते नाशिक मधल्या. त्या सुधाकर बडगुजरचा भारतीय जनता पक्षाच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये वाजत गाजत प्रवेश तुम्ही घेतला. ज्या छगन भुजबळ साहेबांची जागा तुरुंगातच आहे असं तुम्ही सांगितलं होतं, ते आज तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. विजयकुमार गावित असो, नवाब मलिक असो, पद्मसिंह पाटलाचा मुलगा राणा जगजितसिंह पाटील असो, किती भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही केले आणि त्यांना स्वतःच्या पक्षात घेतलं. हे कसलं नेरेटिव्ह होतं देवेंद्रजी?
हे फेक नेरेटिव्ह नव्हतं. पण ही लोक काँग्रेसमध्ये असताना भ्रष्टाचारीत किंवा राष्ट्रवादीमध्ये असताना भ्रष्टाचारीत, पण कदाचित ते भाजपमध्ये गेल्यावर भ्रष्टाचार करत नाही असा त्यांचा तर्क आहे. याच्याविषयी तुमचं काय आमचं म्हणणं आहे? साधं म्हणणं आहे, हां. आम्ही अशोक चव्हाण साहेबाला कधी भ्रष्टाचारी म्हणालो नाही, कधीच म्हणालो नाही. आम्ही छगन भुजबळ साहेबांना भ्रष्टाचारी म्हणालो नाही. आम्ही जाणीव करून देतोय की देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले होते की अशोक चव्हाण साहेब शहीदांच्या टाळूवरचं लोणी खाता. आम्ही ह्याची जाणीव करून देतोय की छगन भुजबळ साहेबांची जागा जेलमध्ये असे फडणवीस साहेब म्हणाले होते. आम्ही याची जाणीव करून देतो की अजितदादाचा 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा मी काढणार आणि त्यांना तुरुंगात टाकणार आणि गाडीभर पुरावे देणार, हे फडणवीस साहेब म्हणाले होते. आमचा कुठलाही नेता अजितदादांना 70,000 कोटी रुपयाचा तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणालो नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे म्हणाले त्याच्याशी ते प्रामाणिक राहिले नाहीत. फेक नरेटिव्हचं बालकडू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत देवेंद्रजींना मिळालेलं आहे. म्हणून भ्रष्टाचाराचं फेक नरेटिव्ह त्यांनी तयार केलं, शेतकऱ्यांना न्याय देण्याचं फेक नरेटिव्ह त्यांनी तयार केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी मंडळी देवेंद्रजींनी पाठीशी घातली. भगतसिंग कोश्यारी कुण्या पक्षाचा होता, श्रीपाद छिंदम कुण्या पक्षाचा होता, प्रशांत कोरटकरचे फोटो कुणासोबत आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्हाला उभा करता आला नाही, तो पाडला तुम्ही. फेक नरेटिव्ह तुम्ही तयार करताय, शिवाजी महाराजांवर आम्ही प्रेम करताय, खोटा आहे. तुम्ही शिवाजी महाराजांचा द्वेष करताय. तुम्ही भ्रष्टाचारी नेत्यांचा द्वेष कधीच करत नाही, तुम्ही त्यांना स्वतःच्या पक्षात घेताय. तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहत नाही, तुम्ही त्यांना मदत सुद्धा साधी देत नाही. कर्जमाफी देतो म्हणाले होते. माझ्या तुळजापूर विधानसभेमध्ये अमित शहा साहेबांचं भाषण आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, राणा जगजितसिंग पाटील तिथं उभे आहेत आणि आपलं सरकार आले की आम्ही कर्जमाफी देऊ म्हणाली. अजितदादांच्या जाहीरनाम्यामध्ये दाखवतो, प्रेस कॉन्फरन्स आहे त्यांची बारामतीत झालेली, कर्जमाफी देऊ म्हणाली. एकनाथ शिंदे साहेबांचा जाहीरनामा छापीला आहे, कर्जमाफी देऊ म्हणाले. अरे किती फेक नेरेटिव्ह तयार करताय तुम्ही. देतो म्हणाले आणि दिलं नाही, हे फेक नेरेटिव्ह नाही. त्यामुळे देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे फेक नेरेटिव्ह तयार करणाऱ्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. आणि त्यांनी काय सांगावं काँग्रेसला तुम्ही फेक नेरेटिव्ह तयार करता म्हणून. बऱ्याचशा मुद्द्यांवर बोललो तर मला एक तर्क तुमचा समोर आलेला दिसला की भाजप मुस्लिमांना प्रतिनिधित्व देत नाही, धार्मिक ध्रुवीकरण करतं. त्यासोबत तुम्ही जातीय ध्रुवीकरण करता असं पण म्हटलात. तर धार्मिक ध्रुवीकरणाचा संबंध दिसतो आणि मुस्लिमांना प्रतिनिधित्व भाजपने दिलं नाही हे तर स्पष्टपणे दिसतं. पण ज्यावेळेस आदिवासींचा प्रश्न, इतर जातींचा प्रश्न, तर भाजप ओबीसी आमचा कोर वोटर आहे, आदिवासींना आम्ही देशाची राष्ट्रपती बनवलं, दलितांना आम्ही देशाचा राष्ट्रपती बनवलं, अशी उदाहरणं समोर ठेवतो. आणि मागच्या इतिहासात महाराष्ट्राच्या याच्यामध्ये बघायला गेलं तर माधव सारखा प्रयोग, ते राजकीय टर्म झाली समजा, पण माधव सारखा ज्यावेळेस प्रयोग केला असं दाखवतं, त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या जाती समूहांना जिथं प्रस्थापित संधी देत नव्हते तिथं देतो असं उदाहरणासहित दाखवतात. त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, महाराष्ट्राच्या सगळ्या जाती धर्मामध्ये सज्जन माणसं आहेत, सात्विक माणसं आहेत, जनहिताचं काम करणारी माणसं आहेत, लोकनेते आहेत. सगळ्या जाती धर्मामध्ये, बंजारा समाजामध्ये तुम्हाला सांगता येईल, वंजारी समाजात सांगता येईल, धनगर समाजात, मराठा समाजात सांगता येईल, माली समाजात सांगता येईल. या सगळ्या लोकांना सोबत घेऊन त्यांचं ऐकून त्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचं आणि त्यांच्यासाठी काम करण्याचं काम वर्षानुवर्ष या देशामध्ये काँग्रेसनं केलं. मी तपशिलात जात नाही, नावं सांगायला जात नाही. बरं. तरी सांगतो की सुशीलकुमार शिंदे साहेब छोट्या दलित जातीतला माणूस मुख्यमंत्री झाले ना महाराष्ट्राचे. वसंतरावजी नाईक, सुधाकररावजी नाईक, बंजारा समाजाची माणसं, सर्वाधिक काळ त्या घरामध्ये मुख्यमंत्री पद होतं. बॅरिस्टर या रामतुले, बॅरिस्टर माणूस, अल्पसंख्याक समाजातला माणूस मुख्यमंत्री झाला ना. बाबासाहेब भोसले असतील, झाले ना मुख्यमंत्री. कितीतरी मंडळी सांगता येतील अशी, ज्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम काँग्रेसने केलं. आज आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? एक कर्नाटक मधला दलित समाजातला, सर्वहारा वर्गातला, अस्पृश्य समजले गेलेल्या जुन्या काळातल्या समाजातले ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष. त्यामुळे आम्ही सामाजिक न्यायाच्या भूमिकेतूनच आम्ही पुढे आलो, नव्हे ते धोरण या देशामध्ये राबवण्याचं श्रेय काँग्रेसलाच आहे. आणि ते स्वातंत्र्य चळवळीचा गाभा होता. म्हणून जातीय आरक्षण आलं इथं, एससी एसटीला आरक्षण आम्ही इथं म्हणून आणलं. काँग्रेसचं योगदान आहे ते. आज भारतीय जनता पक्ष म्हणतो आमच्या डीएनए मध्ये ओबीसी आहे. मग जात न्याय जनगणनेला मोदी साहेबांनी का विरोध केला? संसदेमध्ये खासदारानं भाजपाच्या सांगितलं की नक्षलवाद लोक आहेत ते जात न्याय जनगणनेची मागणी करणारे. आणि नंतर वर्षभरामध्ये राहुलजी गांधी यांनी ज्यावेळेस जात न्याय जनगणनेचा मुद्दा लावून धरला, काँग्रेसनं लावून धरला, त्यावेळेस जात न्याय जनगणना तुम्ही मान्य केली. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठा समाजाला फसवलं का नाही फसवलं? एकदा मुंबईमधून तुम्ही वापस पाठवलं, दिलं आरक्षण म्हणून. आता तुम्ही हैदराबाद गॅजेटचं कारण सांगताय, पण आम्हाला व्हॅलिडिटी देत नाही मराठा बांधवाला. आणि त्याच्या अगेन्स्ट ओबीसी समाजाचा डीएनए आहे म्हणायचं आणि ओबीसी समाजामध्ये अंतर्गत भांडणं तुम्ही लावायचं काम केलं ना. आज धनगर आणि आदिवासी, मराठी आणि ओबीसी असा वाद लागलेला आहे. बंजारा समाज आज रस्त्यावर आहे.
याच्यावर फडणवीस साहेबांची भूमिका काय? काहीच बोलायचं नाही. न रोवा कुंज रोवा, सगळ्याची भांडणं लावायची. आणि सगळी जातीय आरक्षणाच्या निमित्तानं महाराष्ट्रात जी बोलणारी लोक आहेत, वादग्रस्त विधानं करणारी, ती सगळी कधी ना कधी फडणवीस साहेबांच्या बाजूचीच मंडळी आहेत. त्यांच्याच सोयीचं बोलतायत, त्यांच्याच हिताचं बोलतायत. जातनिहाय जनगणना इथं झाली पाहिजे, सामाजिक आर्थिक सर्वेक्षण झालं पाहिजे. ही भूमिका का महाराष्ट्र घेत नाही? तेलंगणामध्ये आम्ही घेतली ना भूमिका. 42% इतर मागासवर्गाचं आरक्षण आम्ही घेऊन गेलो ना. अन्याय नाही होऊ दिला ओबीसीवर, म्हणून तिथल्या ओपन मधल्या गरीबांवर पण आम्ही अन्याय नाही होऊ दिला. हा मार्ग काढता येतो ना. कर्नाटकमध्ये जात आणि शैक्षणिक आणि आर्थिक आम्ही आरक्षण सुरू केलं. घेतली आकडेवारी. कोणती जात पुढारली, कोणत्या जातीला कर्ज मिळतं, कोणत्या जातीला शिक्षण मिळतं, कोणत्या जातीला योजना मिळतात, विकासाच्या वाटचालीमध्ये कोणती जात मागं राहिली, हे शोधलं पाहिजे ना. का बरं देशाची जनगणना इतक्या दिवस झाली नाही, जातनिहाय जनगणना? ते करण्याबद्दल महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेब काय बोलत नाही? आम्ही करून दाखवलं तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये आणि देशामध्ये. आमच्या लोकसभेच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही उघड शब्द दिला होता, आश्वासन होतं आमचं की आम्ही जातनिहाय जनगणना करणार. मोदी साहेबांनी करावी जातनिहाय जनगणना. तुम्ही आदिवासी महिला राष्ट्रपतीपदी बसवली म्हणून तुम्ही श्रेय घेतलं, पण तुम्ही आदिवासींची कत्तल करताय. जंगलाचे जंगल तुम्ही अदानी अंबानीच्या याच्यावर देताय, तुम्ही खाजगी कंपन्यांना, त्यांना तिथून विस्थापित करताय. आणि मग तुम्हाला जर इतका अभिमान आहे की आदिवासी महिला आम्ही राष्ट्रपती केली, मग तुम्ही संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला का बोलवलं नाही? राष्ट्रपती महोदयांना किती मोठं सन्मानाचं पद आहे, नाही बोलवलं तुम्ही. तुम्ही दलितांना सांगताय ना आम्ही न्याय दिला म्हणून, पण दलितांच्या हत्या राजरोसपणे होत असताना त्यांचे गुन्हे सुद्धा नोंदवून घ्यायचे नाहीत, असे आदेश उत्तर प्रदेशमध्ये गृह खातं देतं ना. रायबरेलीमध्ये चोरी केल्याचा आरोप ठेवून एका दलित मुलाला ठेचून मारलं. भारतीय जनता पक्षानं काय केलं होतं ते? त्यामुळे तुमची सामाजिक न्यायाची लढाई ही जात धर्मामध्ये भांडणं लावून आपली मताची पोळी भाजून घेणे इथपर्यंत जाऊन थांबते. आमची सामाजिक न्यायाची लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून सुरू होते, संविधानामधल्या आरक्षणाच्या तरतुदीपासून सुरू होते, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या महिलांना न्याय देण्याच्या धोरणापर्यंत येऊन थांबते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा सामाजिक न्याय हा त्या जातीमधले विध्वंसक बोलणाऱ्यांना पुढे करायचं आणि भांडणं लावायची इथं संपते. आमची सामाजिक न्यायाची लढाई आदिवासी, दलित, अल्पसंख्याक समुदायाचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही समजतो. हे जे वेगवेगळे प्रश्न आहेत समोर घेऊन तुम्ही येत आहे, विरोधी पक्षाची चांगली भूमिका पण तुम्ही मांडताना बघताय. देश पातळीवर जर बघायचं झालं तरी याला सगळ्याला पुरून उरेल, एकंदरीत भाजपला, मोदी गव्हर्नमेंटला पुरून उरेल असं नेतृत्व राहुल गांधींमध्ये तुम्हाला दिसतं का? हे बघा, हातच्या काकणाला आरसा कशाला? किती कायदे सांगू जे फक्त राहुल गांधींनी आवाज उठवला म्हणून मागे घ्यावे लागले. ज्या दिवशी जीएसटी कायदा मध्यरात्री भाषण करून मोदी साहेबांनी लागू केला, त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन राहुलजींनी सांगितलं होतं की हा गब्बर सिंग टॅक्स आहे, तुम्हाला याच्यात बदल करावा लागेल, दुरुस्त्या कराव्या लागतील. काँग्रेसनं जो जीएसटी आणायचं स्वप्न बघितलं होतं तो हा जीएसटी नव्हे, हा अन्यायकारक जीएसटी आहे, गब्बर सिंग टॅक्स आहे, हा आमच्या खिशावर घातलेला दरोडा आहे आणि या जीएसटी मुळे छोटा व्यापारी संपणार आहे. 200 वेळा जीएसटी कायद्यामध्ये मोदी सरकारला बदल करावे लागले आणि आता तर तुमचे जे 5, 7, 8 स्लॅब होते ते 3 वर 2 वर आणावे लागले. आणि हास्यास्पद बघा, अन्यायकारक जीएसटी लावला मोदी साहेबांनीच, अन्यायकारक जीएसटी 8 वर्षांना मागे घेतला मोदी साहेबांनीच. तरी ह्यांचे भक्तगण विजय उत्सव साजरा करत होते आणि पेपरमध्ये जाहिराती छापत होते. राहुलजींनी 8 वर्षापूर्वी सांगितलं होतं हा मूर्खपणा आहे, हे इकॉनॉमिक्स वरचं संकट आहे, भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल. मजबूत नेता आहेत ना राहुल गांधी. ज्या दिवशी काळे 3 कृषी कायदे आणले त्याच्या दुसऱ्या दिवशी हरियाणामध्ये राहुलजी मोर्चामध्ये जाऊन उभा राहिले होते. हे 3 कृषी कायदे तुम्हाला मागे घ्यावेच लागतील असं सांगितलं होतं. शेतकऱ्यांच्या सोबत देशभरामध्ये काँग्रेस पक्ष उभा राहिला. आम्ही पुण्याच्या बालगंधर्व चौकामध्ये सुद्धा मोर्चा आंदोलन केलेले आहे, 3 काळे कृषी कायदे बंद करा म्हणून. महाराष्ट्राच्या, देशाच्या प्रत्येक काँग्रेस कमिटीनं 3 कृषी कायद्याच्या विरोधामध्ये रान उठवलं, घेतले ना 3 कृषी कायदे मागे. भूमी अधिग्रहणचा कायदा 2014ला केला होता मोदींनी सत्तेत आल्या आल्या, वर्षभरामध्ये राहुलजींच्या विरोधामुळे तो वापस घ्यावा लागला. किंवा थेट कुठलीही परीक्षा न घेता युपीएससी सारखं केडर लॅटरल एंट्री मधून देण्याचं जे नियोजन होतं, राहुलजींनी आवाज उठवला म्हणून मागे घ्यावं लागलं. पण एक आरोप त्यांच्यावर होतोय, महाराष्ट्रातल्या एका काँग्रेसच्या नेत्यांनी केलता की सहजासहजी राहुल गांधी महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याला अवेलेबल नाही. मला त्याच अंगाने परत एकदा प्रश्न विचारायचे की नव्याने महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झालेले हर्षवर्धन सपकाळ हे तरी काँग्रेस नेत्यांसाठी अवेलेबल आहेत का? प्रवक्ता म्हणून तुमच्यासाठी कायम अवेलेबल आहेत? राहुलजी उपलब्ध आहेत का? हर्षवर्धन सपकाळजी उपलब्ध आहेत का? माझी आयुष्यात 2 वेळा हर्षवर्धन सपकाळ साहेबांची भेट झालेली, 3 वेळा.
एकदा पुण्यामध्ये प्रत्यक्ष आणि एकदा मुंबई, 2च वेळा. मला माझं प्रवक्ता म्हणून काम आहे ना पक्षाची भूमिका मांडणं. कशाला मी रोज जाऊन हर्षवर्धनदादा सपकाळच्या मागे पुढे हिंडलं पाहिजे? कशाला मी प्रदेशाध्यक्षांचा वेळ घेतला पाहिजे? माझं दुसरं काही काम नसेल तर माझा युगो सुकावण्यासाठी आणि लोकांवर इम्प्रेशन मारण्यासाठी मी माझ्या नेत्याच्या अवतीभोवती हिंडायचं, हे कल्चर चूक आहे. पण ज्यावेळेस मला एखादी भूमिका मांडायची, एखादं आंदोलन करायचंय, एखाद्या समूहाला न्याय मिळवून द्यायचा, एखाद्या प्रश्नावर बोलायचंय, त्यावेळेस पक्षाची सिस्टीम असते ना, त्या सिस्टीम मध्ये संपर्क प्रस्थापित होतोच. पण मला रोज भेटलेच पाहिजे राहुलजी गांधी, मला हर्षवर्धन सपकाळजी रोज भेटलेच पाहिजे, याचा अर्थ मी कार्यकर्ता कमी आणि चमको नेतागिरी करणारा जास्त, असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे राहुलजी असतील, हर्षवर्धन दादा सपकाळ असतील, ही त्यांच्या कामात आहेत ना. देशाचे नेते आहेत राहुलजी. 100 खासदार माझ्या काँग्रेस पक्षाचे आहेत आणि अख्ख्या इंडिया आघाडीचं विरोधी पक्ष नेतेपद त्यांच्याकडे आहे. किती कामाचा व्याप असेल त्यांना? का माझा फोन घेतला पाहिजे? नाहीच घेतला पाहिजे. का मला वेळ भेटायला दिला पाहिजे? नाहीच दिला पाहिजे. एखाद्या खासदाराला बाहेर बसवून, एखाद्या राज्याच्या प्रदेशाध्यक्षाला बाहेर बसवून, एखाद्या देश पातळीवर काम असलेल्या संघटनेच्या लोकांना बाहेर बसवून जर त्यांनी मला वेळ दिला तर मी नाही तेवढा मोठा, मी हे स्वीकारलं पाहिजे. त्यामुळं माझा युगो आणि नेत्याचा व्यस्त दिनक्रम, याच्यामध्ये आपण नेत्याची मर्यादा, त्याची अडचण आणि त्याची प्रायोरिटी समजून घेतली पाहिजे. इतकं शहाणपण हे काँग्रेस कार्यकर्त्याचं बेसिक क्वालिफिकेशन आहे. त्यामुळे माझी कधीही नेता भेटतात नाही भेटतात ह्या तक्रारी असू शकत नाही. मला जे नेमून काम दिलेलं आहे ते काम मी करत राहणे, ह्याला संघटनेची शिस्त म्हणतात, ह्याला पक्षाची शिस्त म्हणतात. बरोबर. तर मी त्या शिस्तीमध्ये बसण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे, प्रदेशाध्यक्षांचं नाव घेऊन टीका केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना बुलढाण्यात सुद्धा कुणी ओळखत नाही आणि बऱ्याचशा मातब्बर नेत्यांना डावलून यांना पुढे केले गेले, अशा पद्धतीची टीका होती. चर्चेत विषय नसताना सुद्धा त्यांनी ही टीका केली. याच्यावर तुम्ही प्रवक्ता म्हणून काय म्हणाल? त्याची पार्श्वभूमी सांगतो की देवेंद्रजी कधी असं स्टेटमेंट करत नाहीत संतापून, ते शांत असतात. हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी अगोदर एक विधान केलं होतं की नथुराम गोडसे यांना जसं थंड डोक्यानं महात्माजींची हत्या केली, तितक्या थंडपणे देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रातल्या जाती धर्मामध्ये वाद लावत आहेत. आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं नातं नथुराम गोडसेच्या बुद्धीशी जोडणं हे देवेंद्र फडणवीस साहेबांना आवडलं नाही. ती वस्तुस्थिती आहे. इतक्या शांतपणे महाराष्ट्राच्या जाती धर्मामध्ये त्यांनी विष कालवलेलं आहे. त्याचं बिंग उघडं पाडण्याचं काम हर्षवर्धन दादांनी केलं. ह्यानं देवेंद्र फडणवीस साहेब संतापले आणि ते संतापाच्या भरात असं म्हणून गेले की कोण ओळखतं हर्षवर्धन सपकाळाला बुलढाण्यामध्ये. असं मूळ राग काय आहे की हर्षवर्धन दादा सपकाळ यांना तुमचं मूळ रूप ओळखू आलं, हे तुमची अडचण आहे. तुम्ही मनुवादाचे समर्थक आहात हे हर्षवर्धन दादांनी ओळखलेलं आहे. तुम्ही इथं हिंसा पेरताय हे हर्षवर्धन दादांनी ओळखलेलं आहे. तुम्ही इथं भ्रष्टाचारांना आपल्या बगलेत घेऊन मंत्रीपद देताय हे हर्षवर्धन दादांनी ओळखलेलं आहे. तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून संविधानाला थ्रेट करताय हे हर्षवर्धन दादांनी ओळखलेलं आहे. ह्याचा संताप देवेंद्रजींना आला म्हणून त्यांनी तसं म्हणाले. ती वस्तुस्थिती आहे का? हर्षवर्धन दादा सपकाळ महाराष्ट्रातला सगळ्यात कमी वयाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राहिलेले आहेत बुलढाण्याच्या. ते ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य झाले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता युवा मोर्चाचं काम करताना गोपीनाथ मुंडे साहेब असतील, एकनाथराव खडसे साहेब असतील, यांच्या मागे पुढे हिंडत होते. तेव्हा बंटी दादा म्हणजे हर्षवर्धन सपकाळ बुलढाणा जिल्हा परिषदेचे सदस्य होते, नंतर अध्यक्ष झाले आणि त्यांनी बुलढाण्याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर कृषी, शिक्षण, आरोग्य या काळात केलेले कामाचं कौतुक आजही बुलढाण्यातली लोक करतात. नंतर ते 14 ते 19 महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पण होते. ज्या जादूटोना विरोधी कायद्याचा मसुदा तयार झाला त्याची जी विधिमंडळाची समिती होती त्या समितीचे सदस्य हर्षवर्धन दादा सपकाळ होते. ज्या कायद्यामुळं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा जीव गेला, सनातनी लोकांनी, जातीवादी लोकांनी, धर्मामध्ये भांडण लावणाऱ्या, देवाच्या धर्माच्या नावावर अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांनी तो बिल आणून लोकाला अंधश्रद्धेच्या बाहेर काढण्याचं काम ज्या कायद्यानं केलं त्याचा ड्राफ्ट करण्यामध्ये बंटी साहेबांचा म्हणजे हर्षवर्धन दादांचा सहभाग होता. ह्या सगळ्यांचा राग आहे फडणवीस साहेबांना आणि त्यांचं मूळ रूप, खरं रूप देवेंद्र फडणवीस साहेबांचं. हर्षवर्धन दादा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून चव्हाट्यावर मांडतायत, रोज मांडतायत, निर्भीडपणे मांडतायत. त्यांना मॅनेज करता येत नाही, त्यांना आपल्या पक्षात घेता येत नाही. ही देवेंद्र फडणवीस साहेबांची जी खंत आहे ती या संतापातून बाहेर पडली आणि त्यांनी तसं विधान केलं. हर्षवर्धन दादा सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे असं सांगण्यासाठी जी संस्था काम करते, राजीव गांधी पंचायत राज संघटन, त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या सदस्यांना ट्रेनिंग देणे, त्यांना अर्थसंकल्प समजावून सांगणे, त्यांना त्यांचे अधिकार समजावून सांगणे, सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी कार्यरत असलेले माणूस म्हणून देशभर हर्षवर्धन दादाची ओळख आहे. पंजाबमध्ये त्यांना ओळखतात, हरियाणामध्ये ओळखतात, कर्नाटकमध्ये ओळखतात, आंध्रामध्ये त्यांच्याकडे जबाबदारी होती. इतक्या मोठ्या माणसाला सत्तेचं केंद्रीकरण करणारे जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या डोळ्यात हर्षवर्धन दादा खूप आहेत, म्हणून ते हर्षवर्धन दादाविषयी असं बोलतात. राहुल गांधींच्या संदर्भात आणखी एक प्रश्न, विरोधी पक्ष नेता आहेत देशात म्हणून, की मोदी सध्या विश्वगुरु अशी टर्म त्यांना खिल्ली उडवताना सुद्धा वापरली जाते किंवा समर्थकांकडून सुद्धा वापरली जाते. तर मग आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत एवढं चांगलं काम करतोय असं दिसत असताना त्याच्यावर विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधी का टीका करतायत? आता तालिबान सुद्धा आपल्याला जर समर्थन देतोय आणि त्यातून पाकिस्तानचं नुकसान होतंय असं जर दाखवलं जात असेल किंवा असं जर होत असेल तर त्यातमध्ये काय चुकीचं आहे? खरं म्हणजे असं जर खरंच असतं तर मी काँग्रेस, भाजपा, पक्षीय राजकारण हा आपल्या देशांतर्गत मुद्दा हे बाजूला ठेवून आम्ही मोदी साहेबांची बाजू घेतलीच असती. पण दुर्दैवानं असं नाही. ते तुम्ही म्हणले तालिबान सुद्धा आपली बाजू घेते, मी तेच वाक्य थोडं कलेक्ट करतो. फक्त तालिबानच आपली बाजू घेते, इतकी वाईट परराष्ट्र धोरण आपलं आता आलंय. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ज्यांच्यासाठी मोदी साहेबांनी आपल्या देशात आणि त्यांच्या देशात जाऊन मतं मागितली, ते डोनाल्ड ट्रम्प 36 वेळा म्हणले की पाकिस्तान आणि भारतामधलं युद्ध मी थांबवलं आणि व्यापाराची धमकी देऊन थांबवलं. मोदी साहेबांनी संसदेमध्ये ब्र शब्द काढला नाही, माध्यमांवर ब्र शब्द काढला नाही. आजपर्यंतच्या देशाच्या परराष्ट्र धोरणाची इतिहासात अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार येऊन गेलं, इंद्रकुमार गुजराल होते, व्ही.पी. सिंग, इंदिराजी होत्या, पंडित जवाहरलालजी नेहरू होते, सगळे होते, सगळ्या पक्षाचे आलटून पालटून झाले. कधीही कुठल्याही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं भारत आणि पाकिस्तान या प्रश्नामध्ये मध्यस्थी करण्याचा आगाऊपणा केला नाही. जिथे प्रयत्न केला तिथं आपल्या सगळ्या पंतप्रधानांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. अटलजींनी सुद्धा हे मान्य केलं नव्हतं, इंदिराजींनी सुद्धा मान्य केलं नव्हतं. मोदी साहेब बोलायलाच तयार नाही. कसलं परराष्ट्र धोरण आहे तुमचं? चीननं त्यांचे ड्रोन पाकिस्तानला दिले आणि त्या ड्रोन मधून आपल्याला आक्रमण झालं असं भारताच्या मिलिटरीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. चीनला लाल डोळे दाखवणार होते ना तुम्ही. तुम्ही अहमदाबादमध्ये चीनच्या पंतप्रधानाला बोलून झोपाळ्यावर झुले मारता, हे तुमचं परराष्ट्र धोरण. नेपाळ सारखं साधं राज्य, ज्याला हिंदू राष्ट्र म्हणत होतो आपण, मित्र म्हणत होतो आपण, त्याचा पंतप्रधान पण तुमच्या विरोधात बोलायला आणि तुम्ही काहीच करत नाही. बांगलादेशमध्ये यादवी माजल्यानंतर ज्या बांगलादेशच्या अतिरेक्याने इथं येऊन हल्ले केले म्हणून तुम्ही सांगितलं, त्याच्या विरोधात रान पेटवलं, त्यांच्या पंतप्रधानांना तुम्ही इथं आसरा दिला ना, हे तुमचं परराष्ट्र धोरण. आज श्रीलंका आमच्या सोबत नाही, चीनच्या सोबत आहे. बांगलादेश चीनच्या सोबत आहे, नेपाळ चीनच्या सोबत आहे. पाकिस्तान तर आपला शत्रू राष्ट्र आहेच आहे. अमेरिका आज आपल्या बाजूनं नाही. रशियाकडून तेल खरेदी करायचं नाही असं मी भारताला बजावलंय, असं कालच डोनाल्ड ट्रम्प साहेब म्हणले. मोदी साहेबांनी परराष्ट्र मंत्री अजून काहीच बोलायला तयार नाही. कसलं तुमचं परराष्ट्र धोरण? $80,000 माझ्या भारतातून अमेरिकेमध्ये जाणाऱ्या तरुणाला आता मोजावे लागणार आहेत. चुलीत घालायचं तुमचं विश्वगुरुपद, त्याचं आयुष्य बरबाद होणार आहे. कित्येक जणांचे रोजगार जाणार आहेत. निर्यात कमी झाली आमची, आयात आमची वाढते. कुठलाही परकीय देश आमची बाजू घ्यायला उघडपणे समोर आला नाही पाकिस्तान सोबत आमचा संघर्ष चालू असताना. म्हणून सगळ्या विरोधी पक्षाच्या खासदाराला तुम्हाला परदेशात पाठवायची वेळ आली. हे तुमचं परराष्ट्र धोरण. देशांतर्गत राजकारण वेगळ्या बाजूला, पण परदेशामध्ये आपण सगळे एक आहोत. भारतीय म्हणून आपला आवाज असला पाहिजे. पण अमेरिका आज जाहीर बोलते आपल्या विरोधात, रशिया बोलते, चीन आपल्या खोड्या काढते. गलवानमध्ये आले होते ना चीनचे सैनिक, आमचे सैनिक मारले आणि तुम्ही संसदेत सांगितलं असं काही झालं नाही म्हणून. जो सोनम वांगचुक, अहिंसक माणूस, प्रचंड विद्वान इंजिनियर माणूस, चळवळीतला माणूस, गोरगरिबाची भाषा बोलणारा, त्यांना सांगितलं ना. त्याच्या खासदारानं पण सांगितलं, जो भारतीय जनता पक्षाचाच आहे संसदेत, की चीननं घुसखोरी केली. तुम्ही मान्य करायला तयार नाही. आणि ज्या तालिबानवर तुम्ही घसा कोरडा करून गुड टेररिझम, बॅड टेररिझम असं असू शकत नाही असं म्हणाले होते, त्यांच्या गळ्याला गळे मिळवताय तुम्ही. आणि ते सनातनी तालिबानी, ते स्त्री विरोधी तालिबानी, ते धार्मिक कट्टरपंथी तालिबानी भारतात येतात आणि माझ्या महिला पत्रकारांनी आलं नाही पाहिजे म्हणतात आणि तुम्ही आमच्या महिला पत्रकारांना येऊ देत नाही. हे तुमचं परराष्ट्र धोरण. त्यामुळे तालिबान सारखे कट्टर इस्लामी देश आज तुमच्या सोबत आहेत. एवढंच तुमचं काय ते यश आहे. बाकी तुम्ही परराष्ट्र धोरणामध्ये शून्य आहात. आणि हे अपयश लपवण्यासाठी तुम्ही स्वतःच विश्वगुरु म्हणताय. आणि त्यांच्या भक्ताचं सोडा, मोदी स्वतः म्हणले मला ईश्वरानं पाठवलंय म्हणले.
आता ह्याच्या पुढे काय बोलणार आहात तुम्ही? राहुल गांधींनाच धरून आणखी एक विषय जो महाराष्ट्राच्या संदर्भाने आता सुद्धा सुरू आहे. राहुल गांधींनी मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं हे वोट चोरी विरुद्धचं आंदोलन. तुम्हाला खरं वाटतं की खरंच वोट चोरी होते किंवा त्याचा फायदा राजकीय दृष्ट्या घेण्यासाठी हे सगळं सुरू आहे, किंवा वोट चोरी आंदोलनाचा काही परिणाम निवडणूक आयोगावर होईल आणि त्यातमध्ये काही बदल झालेले दिसतील? हा मुद्दा आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी घेतलेला नाही. हा मुद्दा लोकशाही वाचवण्यासाठी महत्वाचा आहे. आणि राहुलजी काँग्रेस पक्ष कशासाठी म्हणतो याच्यापेक्षा तो काय म्हणतो याच्याकडे लक्ष द्या. आम्ही महादेवपुरा मतदारसंघ बेंगलोर लोकसभेमधला आम्ही जिंकलेलो आहे ती लोकसभा. असं नाही की आम्ही हारलो तिथली म्हणून बोलतोय. तो लोकसभा मतदारसंघ आम्ही जिंकला. तरी महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात 1 लाखापेक्षा जास्त मतदान कसं बोगस आहे याद्या काढून दाखवल्या आम्ही. त्या याद्या कोणी दिलेल्या आहेत? निवडणूक आयोगानेच दिलेल्या आहेत. तुम्ही दिलेल्या याद्यामध्ये जर 1 लाख मतदार राहुलजी सांगत असतील हे बोगस आहे, तर तुमचं त्याच्यावर उत्तर काय? काहीच नाही. आळंद मतदारसंघ गुलबर्गामधला जिवंत माणसं मेली म्हणून त्यांची नावं वगळण्यात आली. त्यांच्या परवानगीशिवाय त्यांनी कुठलाही अर्ज भरला नाही, कुठलीही विनंती केली नाही, कुठलीही प्रोसेस केली नाही. त्यांची नावं वगळली. राहुलजींनी देशातल्या माध्यमांसमोर 500 पत्रकार समोर होते. सगळी देशातली परदेशातली माध्यमं होती. त्यांच्या समोर ती माणसं उभा केली ज्यांनी स्वतः सांगितलं की माझं नाव अमुक अमुक, माझं वय हे, माझा बूथ हा, मी नाव वगळण्याची प्रोसेस केली नाही तरी माझं नाव वगळलं. निवडणूक आयोगानं काय उत्तर दिलं? माझ्या तुळजापूर विधानसभेमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 6,500 बोगस मतदान नोंदवणाऱ्या शिवसेनेच्या काँग्रेसच्या लोकांनी पकडलं. चावडी वाचन झालं आणि जिल्हा तालुका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये FIR केली की बोगस नावं नोंदवायचा प्रकार झाला. 8 महिने झालं त्या FIR वर काही चौकशी केली नाही, कुठलाही तपास केला नाही. हिंगणा मतदारसंघ असेल, राजुरा मतदारसंघ असेल, देवेंद्र फडणवीस साहेबांचा नागपूर मतदारसंघ असेल, एका मोबाईल नंबरवरून 2600 मतदानाची नोंदणी झाली. 106-7 वर्षाचा मुलगा आणि 40 वर्षाचा बाप अशी नाव आहेत. एकाच घरामध्ये 300, 350, 200 लोक आहेत अशी नाव आहेत. हे काय घोळ आहे? पक्ष वगैरे निवडणुका बाजूला राहू द्या. अशी लोकशाही कंडक्ट करायची आपल्याला, अशा निवडणुका घ्यायच्या. आणि निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही. राहुलजींना ऍफिडेव्हिट द्या म्हणतात. अरे देशाचे विरोधी पक्ष नेता आहेत, 100 खासदार त्यांचे आहेत, संसदेतला विरोधी पक्ष नेता आहे. त्यांनी आक्षेप उभा केल्यानंतर तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे, ते सोडून तुम्ही धमकी देताय. आणि भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस साहेब लेख लिहित आहेत निवडणूक आयोगाच्या समर्थनात. आम्ही निवडणूक आयोगाला बोललो की भाजपाची लोक समोर येऊन बोलतात. कशासाठी हो? भाजपाची पण हीच मागणी असली पाहिजे ना की मतदार याद्या दुरुस्त झाल्या पाहिजे, मतदानाची प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे, विरोधकांना पण त्याच्यावर आक्षेप नसला पाहिजे. ही भाजपाचं का म्हणणं नाही? प्रभू रामचंद्राच्या नावानं राजकारण करताना सीतामाईवर एका राज्यातल्या माणसाच्या चारित्र्यावर त्यांचा संशय घेतला. प्रभू रामचंद्राने समर्थन नाही केलं, त्यांची अग्निपरीक्षा घेतली. मग तुम्ही रामाचं उदाहरण सांगताय तर तुम्ही निवडणूक आयोगाची अग्निपरीक्षा घ्या ना. चला ना आमच्या सोबत शिष्टमंडळामध्ये की आमच्या विजयावर काँग्रेस प्रश्नचिन्ह उपस्थित करते, याद्या दुरुस्त करू, पारदर्शक निवडणूक घेऊ. का म्हणत नाही भारतीय जनता पक्ष? भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग ह्या दोघांच्या संगनमतानं इथली लोकशाही मॅनेज केली जाते, निवडणुका मॅनेज केल्या जातात. हे पुराव्यानिशी आम्ही सिद्ध केलं. निवडणूक आयोग बोलायला तयार नाही, भारतीय जनता पक्ष त्यांची वकिली घेतोय. हा मुद्दा लोकशाही वाचवण्याचा आहे. हा मुद्द्यामध्ये आम्ही कसलंही राजकारण बघत नाही. आम्ही जी वस्तुनिष्ठ मेरिटवर चर्चा करा, लोक दाखवली आम्ही. आता पुण्याच्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये बोगस नोंदणी आम्ही दाखवली. असं येणाऱ्या काळामध्ये असंख्य मतदारसंघ तुम्हाला दिसतील. अमरावती जिल्ह्यामध्ये गावाच्या गाव नगरपालिका निवडणुकीमधून वगळली. माझ्या धाराशिव नगरपंचायतीमध्ये, नगर परिषदेमध्ये 2 गावं आता जोडलेली आहेत. त्या दोन्ही गावामधल्या एकाही मतदाराचं नाव यादीत नाही. आता राहुलजी काय म्हणतात, काँग्रेस काय म्हणतात, भाजपा काय म्हणते, याचा काय प्रश्न आहे? त्या गावातल्या लोकांचं नावच मतदार यादीत नाही आणि तुम्ही निवडणुका घेताय. ही लोकशाहीचा गळा घोटण्याची कृती आहे. त्याच्यावर राहुलजी बोलतायत, त्याच्यावर देशभर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर आहेत. आणि आता महाराष्ट्रातले सगळे पक्ष बोलतायत. राज ठाकरे साहेब बोलले, उद्धव साहेब बोलले, पवार साहेब मैदानामध्ये आहेत. सगळे आम्ही बोलतोय. मग जर सगळ्या विरोधी पक्षांचं मिळून हे जर मत असेल की लोकशाहीमध्ये या निवडणुकांमध्ये धांदली होती, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा ते होणार आहे. तर अशामध्ये विरोधी पक्ष या निवडणुकांना मग कसं सामोरं जाणार का नाही जाणार? आम्ही हे बघा, घटनात्मक चौकटीमध्ये आम्ही न्याय मागतोय. आम्ही 2 दिवस आमचे शिष्टमंडळ राज्य निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत, केंद्रीय निवडणूक आयोगाचे, त्यांना भेटतोय. आम्ही आमचे प्रश्न लेखी दिलेले. त्याच्यावर ते म्हणतात की आम्हाला उत्तर द्यायची आमचा अधिकारच नाही म्हणतो तो केंद्रीय निवडणूक आयोग. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेल्यास ते म्हणतात राहुलजींनी ऍफिडेव्हिट द्यावं, नाहीतर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. 7 दिवसात ऍफिडेव्हिट द्यावं, नाही तर कारवाई करू. आता 2 महिने झाले
ते ज्ञानेश कुमार कुठं लपून बसले माहित नाही. कारवाई पण करण्यात राहुलजींवर, त्यांच्यावर गुन्हा पण दाखल करण्यात आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं पण देणार. आम्ही काय करायचं, सुप्रीम कोर्टामध्ये जायचा एक मार्ग आम्हाला असतो. चंदीगड हायकोर्टाने निर्णय दिला की सीसीटीव्ही फुटेज निवडणूक प्रक्रियेचं दाखवा. केंद्र सरकारनं निवडणूक आयोगानं संगनमतानं कायदाच बदलला, नियमच बदलला. सीसीटीव्ही फुटेज देता येणार नाही, नष्ट करून टाकलं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश, विरोधी पक्षाचा नेता आणि पंतप्रधान ही तिघं मिळून निवडणूक आयुक्त नेमायचे देशाचा. मोदी साहेबांनी कायदा केला, पंतप्रधान, एक कॅबिनेट मंत्री त्यांचा आणि विरोधी पक्ष नेता, म्हणजे दोघं जण त्यांचे आणि एक काय उपयोग आहे, नेमला तुम्ही. त्यामुळे तुम्ही कायदे बदलताय, तुम्ही संसदेत उत्तर द्यायला तयार नाही, तुम्ही कोर्टाने दिलेले आदेश पाळायच्या सोडून तुम्ही कायदा बदलताय. असं असताना आता ही लढाई आम्ही जनतेच्या न्यायालयात घेऊन जातोय, लोकांसमोर आम्ही मांडतोय, प्रबोधन करतोय, चव्हाट्यावर आणतोय. त्यामुळे आता आम्हाला जनतेच्या न्यायालयामध्ये हा प्रश्न न्यायचा आहे. म्हणून कोर्टात जायचं नाही का, आमच्या याचिका प्रलंबित आहेत, आमच्या सुनावण्या होतील, लिगली भांडतोय आम्ही. आणि सुप्रीम कोर्ट ही जशी स्वायत्त कमिटी आहे, बॉडी आहे, तशी निवडणूक आयोग ही एक स्वायत्त बॉडी आहे. त्यांचं ते काम आहे, कलम 243 संविधानामधलं ए आणि कलम 243A(Z) ह्यामध्ये याद्या तयार करणं, त्या दुरुस्त करणं आणि पारदर्शक निवडणुका घेणं हे राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे. ते म्हणतात आम्हाला अधिकार नाही. ह्या आडमुठ्या भूमिकेच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर आहोत, लोकांमध्ये आहोत. तर मंडळी, या पॉडकास्टमध्ये आपण महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. त्यांनी त्यांची आणि त्यांच्या पक्षाची बाजू तेवढ्याच ताकदीने आपल्यासमोर मांडली. सोबतच त्यांचा जो आजवरचा राजकीय प्रवास आहे तोही आपल्याला या निमित्ताने जाणून घेता आला. काँग्रेसचे विचार असतील, देशाची परराष्ट्र नीती असेल, वोटचोरीचा मुद्दा असेल, महाराष्ट्रातील आणि देशातील जो हिंदू मुस्लिम संघर्ष आहे त्याबद्दलही आपण चर्चा केली. यासोबतच राज्याची बिघडत चाललेली कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न, या सर्व प्रश्नांवर त्यांनी त्यांची बाजू ठामपणे या पॉडकास्टमध्ये मांडली. त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आपल्या सर्वांसाठी दिला, यासाठी त्यांचं मी महाराष्ट्र कट्ट्याच्या संपूर्ण टीमकडून आभार मानतो. सोबतच आपणही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचेही सर्वांचे आभार. हनुमंत पवार यांची भूमिका, त्यांनी मांडलेले विचार तुम्हाला कसे वाटले, सर्व काही कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी, माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.